तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरी तैसेची. जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होत असे. ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्माप्त काम तरी न मन कोणा करावे म्या. सुखम नित्यम सुप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानम बुद्धिबोध्यम बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक परम महः तदेवाहम न मत्तोन्य दितिमे निश्चिता मतिः. जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 37 क्रमांकाचा आत्मा आनंद स्वरूप आहे. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 37 क्रमांकाचा आत्मा आनंद स्वरूप आहे. जो विषय 4थ्या तरंगात आपण पाहून आलो तोच विषय या 6व्या तरंगामध्ये थोडासा सखोल पद्धतीने त्याचा विचार ग्रंथकाराने आपल्यासमोर ठेवलेला आहे. तर जसा आत्मा सत्स्वरूप म्हणून प्रतिपादन केला 35 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये का तत्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम त्याचा तिन्ही कालात बाध होत नाही म्हणून आत्मा सत्स्वरूप आहे. तसाच आत्मा हा चित्स्वरूप म्हणून प्रतिपादन केला 36 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये का तर अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम किंवा अलुप्त प्रकाश त्याला चित असं म्हणतात. असा चित्स्वरूप आत्मा सांगितला आणि जसा तो सत्स्वरूप आहे जसा तो चित्स्वरूप आहे तसाच तो आनंद स्वरूप देखील आहे. तर आनंद स्वरूप कसं आहे तर लघु वासुदेव मनन नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये आत्म्याला नित्य निरुपाधिक निरतिशय आनंदरूप जो असतो त्याला आनंद स्वरूप असं म्हणतात. तो नित्य असला पाहिजे, निरुपाधिक असला पाहिजे, निरातिशय असला पाहिजे, तो आनंद स्वरूप. आता नित्य आनंद आपला सुषुप्तीमध्ये आनंद आहे पण तो नित्य नाही कारण सुषुप्ती आहे तोपर्यंत आहे. जागृतीत आला का तो आनंद राहत नाही. म्हणून माऊली म्हणतात साचची पुढती विराजरणे येता स्वप्न जागरा तर ब्रह्मभाव साचो करा म्हणू येता. खरं ती ब्रह्मस्थितीच आहे पण त्या अज्ञानाने आवृत्त आहे आणि तो आनंद कायम स्वरूपाचा नाही. शेवटी तो प्रयत्न अधीन नाही, प्रारब्ध अधीन आहे. झोप कधी यायची सांगून येत नाही, कधी जायची सांगून जात नाही. ती आपला त्या दिवशीचं प्रारब्ध भोग हा संपला म्हणजे प्रारब्ध भोगाला विन्मुख झालं का झोप येते आणि प्रारब्ध भोगाला सन्मुख झालं का जागृती येते. म्हणून सुषुप्तीतला आनंदसुद्धा तो आत्मानंदच आहे कारण तिथे विषय तर नाही आणि आनंद तर आहे. परंतु तो आनंदरूप आत्मा त्या ठिकाणी आहे असं का म्हणता येत नाही कारण तो नित्य नाही. जागृती स्वप्नावस्थेमध्ये तो नाही. तसाच निरुपाधिक आनंद असला पाहिजे. विषयाचा आनंद आहे, विषयाचा आनंद आहे आत्मानंदच आहे. कारण काल आपण बोललो इच्छित वस्तूची प्राप्ती वृत्तीची स्थिर अंतर्मुक्त आत्मानंदाचं भान या 3 गोष्टी युगपत घडतात. म्हणून भ्रमाने विषयापासून आनंद झाल्यासारखा वाटला तरी तो विषयाचा नसून कोणाचा आहे, आत्म्याचाच आहे. पण जरी तो आत्म्याचा आनंद असला तरी ते निरुपाधिक नाही, तिथे सोपाधिक तो आनंद आहे. कारण पुत्र पत्नी घर दारा ह्या उपाधी त्याला आहेत. शब्दस्पर्श रूपरसगंध या उपाधी आहेत. उपाधी नसेल तर तो आनंद भोगता येत नाही. म्हणून तोही आत्मानंद म्हणता येत नाही कारण तो आत्मानंद निरुपाधिक असतो आणि तो सोपाधिक आहे. आत्मानंद नित्य असतो, सुषुप्तीतला आनंद नित्य नाही म्हणून तो आनंद आत्मानंद म्हणता येत नाही. पुन्हा निरतिशय म्हणजे सातिशय दोषाने रहित म्हणजे न्यून अधिक दोषाने त्या ठिकाणी म्हणजे तत्सम दुसरा नसला पाहिजे आणि त्यापेक्षा अधिक तर नसलाच पाहिजे. तर समाधीतला आनंद हा निरतिशय म्हणता येत नाही कारण तो सातिशय दोषाने युक्त आहे कारण तो चिरस्थिर राहणारा नाही. त्याहीपेक्षा आनंद अधिक आनंद हा ज्ञानाचा आनंद हा समाधीपेक्षा अधिक आहे आणि तो देशकाल वस्तू परिच्छेद विवर्जित आहे. म्हणजे आनंदस्वरूप आत्मा म्हणतात, आनंदरूप आत्मा म्हणताना तो नित्य असला पाहिजे. जीवनमुक्ताचा आनंद ज्ञानी आत्म्याचा म्हणताना ज्ञानी म्हणजे परोक्ष ज्ञानी नव्हे, दृढ अपरोक्ष ज्ञानाने संपन्न असणारा जो जीवनमुक्त महात्मा आनंद त्याचा उघड्या डोळ्याचा समाधी आहे ना आणि तो चिरस्थिर स्वरूपाचा समाधी आहे. त्यामुळे
नित्य आनंद पाहिजे, तो निरुपाधिक पाहिजे, निरातिशय पाहिजे. आणि नित्य, निरुपाधिक, निरतिशय असा जो आनंद आहे तो असा आनंदरूप कोण आहे? तर उत्तर आहे आत्माच आहे. आत्म्याअतिरिक्त इतरत्र आनंद नाही आहे. मग काल आपण बघितलं की येम आत्मा परानंद परप्रेमास्पदमेत मान भूये मी भूयासमिती प्रेमात्मनी क्षते असं पंचदशिकार विद्यारायण स्वामींनी म्हटलेलं आहे. आणि त्याकरता विषयामध्ये आनंद नसताना विषय मनुष्य सेवन का करतो? मग विषयाचा आनंद हे स्वरूप नाही. तर माऊलींनी सांगितलं ते अंतरणेने ती वापुडे म्हणून अगत्य सेवने घडे काय पूय पंकीची कडे चिळशी घेते त्या दुःखाची ज्वार किंवा सांगे कोमुद दळाचे ताटे जो जेविला चंद्रकिरण चोखटे जो चकोर काय वाळवंटे चुंबिजत असंही माऊली बोलतात. आणि आपण पुन्हा काल असा एक विषय बघितला की मनुष्याची धाव कुठे आहे? गंगेची धाव समुद्राकडेच का आहे? कारण त्याचं मूळ उगमस्थान समुद्र आहे, सागर आहे, त्याचं स्वरूपच सागर आहे. आणि जे ज्याचं स्वरूप असतं त्याच्याकडे ओढ असते. म्हणून मनुष्याला मर, मूर्ख आणि दुःख हे 3 शब्द आवडत नाही. कारण मर शब्द का आवडत नाही? आपण म्हटलो तो तत्वता अमर आहे. मूर्ख शब्द का आवडत नाही? तत्वता ज्ञान स्वरूप आहे. आणि दुःख का आवडत नाही? कारण तो आनंद स्वरूप आहे म्हणून. तर त्यापैकी त्याला अमर स्वरूप का आवडत नाही? तो सत्स्वरूप आहे ना. मूर्ख शब्द का आवडत नाही? चित स्वरूप आहे. आणि तसंच आता दुःख का आवडत नाही? तर तो आनंद हे त्याचं स्वरूप आहे. मग आनंद हे जर स्वरूप आहे तर विषयात आनंद वाटतो का? काल शंका घेतली तर भ्रमाने वाटतो. भ्रम तरी का होतो? 3 गोष्टी युगपत घडतात, त्यामुळे भ्रमाने विषयापासून आनंद झाल्यासारखा वाटतो, पण तो विषयाचा नसून आत्म्याचाच आहे. आणि मग आणखी एक शंका पाहिली होती. मग ज्ञानाला कळालेलं आहे विषय उपभोगाली होणार आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे. मग ज्ञानाला विषयाची इच्छा होते किंवा नाही? आणि होत असेल तर ज्ञानी आणि अज्ञानात फरक काय? तर त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण काल बघितल्या. सगळ्यात मोठा फरक म्हणजे एक ज्ञानी आहे आणि एक अज्ञानी आहे. आणि शेवटचा फरक बघितला की एकाचं अंतकरण विशेषण आहे आणि दुसऱ्याचं अंतकरण उपाधी आहे. हा सगळा फरक पाहून एक गोष्ट निश्चित झाली का आनंद स्वरूप कोण आहे? तर आत्माच आनंद स्वरूप आहे. मग आत्माच आनंद स्वरूप आहे तर विषय प्राप्ती म्हणजे आत्मा जर आनंद स्वरूप नसता, काल इथला विषय बघितला, आत्मा जर आनंद स्वरूप नसता तर विषय प्राप्तीने आनंद झाला नसता. म्हटलं हे काय विधान आहे? आत्मा जर आनंद स्वरूप नसता तर विषय प्राप्तीने आनंद झाला नसता. तर याचं उत्तर असं आहे, साखरेचा पाक जर गोड नसता तर जिलेबी त्यात टाकल्याच्या नंतर गोड झाली नसते. ज्या अर्थी साखरेच्या पाकामध्ये टाकलेली जिलेबी गोड लागते त्या अर्थी साखरेचा पाक कसा असला पाहिजे? साखर कशी असली पाहिजे? गोड असली पाहिजे. तसं विषयरूपी जिलेबी आत्मानंदरूपी पाकात टाकल्याच्या नंतर ती गोड होते. याचा अर्थ आत्मा काय आहे? आनंद स्वरूप आहे. असं म्हटल्याच्या नंतर असं वाटतं अहो असं कशाला म्हणता? विषयरूपी आपले विषयरूपी जिलेबी आत्मानंदरूपी पाकात टाकल्यामुळे गोड होते या म्हणण्यापेक्षा त्या विषयाचंच गोड हे स्वरूप आहे, विषयाचंच आनंद हे स्वरूप आहे असं म्हणा ना. म्हणजे मग काल आपण बघितलं विषयाचंच आनंद हे स्वरूप आहे असं म्हणता येत नाही. म्हणजे का? कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला सोडून कधीच राहत नाही. त्याच्याकरता तिथे 3 दृष्टांत काल 2 दृष्टांत आपण पाहिले. एक इथे दिलेला आणि एक परंपरेचा. गोडी हे साखरेचं स्वरूप आहे. म्हणून साखर कोणी कुठेही केव्हाही कशीही खाल्ली तर त्याला ती गोडच लागते. उष्णता हे अग्नीचं स्वरूप आहे. म्हणून त्याच्याशी कोणाचाही केव्हाही कशाही प्रकारचा संपर्क आला का तो दाह करतो, फोड येतो, कारण त्याचं उष्णता हे स्वरूप आहे. तसं विषयाचा आनंद हे स्वरूप नाहीच आहे, पण मानलं तर मग अनुभूती कशी यायला पाहिजे? जसं उष्णता हे अग्नीचं स्वरूप असल्यामुळे कोणालाही चटकाच बसतो. नकळत पाव अग्नीवरी जरी पडी तरी 10 न घडे ऐशी कदा न घडे म्हणजे 10 घडणार. गोडी हे साखरेचं स्वरूप असल्यामुळे जाणत्याने नेमत्याने कधी कुठेही कशी सेवन केली का त्याला ती गोडीचा अनुभव देते. तसं विषयाचा आनंद हे जर स्वरूप असेल तर तो विषय प्रत्येकाला काय दिला पाहिजे? त्याने आनंदच दिला पाहिजे. पण तो प्रत्येकाला कुठं आनंद देतो? सिंह पाहून सिंहणीला आनंद होतो, मनुष्याला नाही. सर्प पाहून सर्पिणीला आनंद होतो, पुरुषाला नाही. याचाच अर्थ आनंद हे जर त्या सिंहाचं किंवा सर्पाचं स्वरूप असेल तर त्याने आनंद प्रत्येकाला दिला पाहिजे ना. प्रत्येकाला देत नाही याचा अर्थ आनंद देतं स्वरूप नाही. अहो म्हणले पण सिंहणीला तरी दिला ना शहाणा, सर्पिणीला तरी सर्पाने आनंद दिला ना, मग त्याचा आनंद स्वरूप नाही हे तरी मग कसं सिद्ध करता? तर त्याला उत्तर दिलं काल की मुळात आनंदरूप आत्मा आहे आणि त्या आनंदरूप आत्म्याचं भान कोणत्या वृत्तीत होतं? स्थिर वृत्तीत होतं. मग त्या सिंहाच्या भेटीकरता त्या सिंहिणीची वृत्ती चंचल होती, सर्पाच्या दर्शनाकरता सर्पिणीची वृत्ती चंचल होती आणि चंचल झाल्यामुळे त्याच्यामध्ये आत्मानंदाचं भान होत नाही. पण ज्या क्षणी सिंहणीला सिंहाचं किंवा सर्पिणीला सर्पाचं दर्शन होतं त्या क्षणी ती अंतःकरणवृत्ती काय होते? स्थिर होते. आणि स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाचं काय होतं? भान होतं. आणि आपल्याला दुःख काय होतं सर्पाच्या भेटीने? अगोदर आपण आनंदात आहे, साप म्हटला की लगेच मनुष्य डचकतो, म्हणजे त्याची वृत्ती काय होती? चंचल होती.
आणि पुन्हा त्या सर्पाचं दर्शन झालं का अत्याधिक चंचल होते. त्या सर्पाची भीती आहे, त्याने दंश केला तर आपण राहणार नाही. मग त्या सर्पाच्या त्यागण्याकरता हा काय होतो, अत्यंत चंचल होतो. आणि मग त्या सर्पापासून कुठेतरी दूर गेला किंवा त्या सर्पाचा काहीतरी तो बिळात निघून गेला किंवा सर्पमित्राने त्याला घेऊन गेला, कुठल्या तरी प्रकाराने सर्पाचा आणि याचा एकदा व्यतिरेक झाला, सर्पाहून हा वेगळा झाला, आता त्याची भीती निघून गेली का वृत्ती पुन्हा मूळ जागेवर येते. मूळ जागेवर वृत्ती स्थिर होते, तिच्यामध्ये आत्मानंदाचं भान होतं. म्हणजे त्या सर्प पाहून सर्पाच्या दर्शनाकरता सर्पिणी, शिवाच्या दर्शनाकरता शिवीन यांच्या त्यांच्या दर्शनाकरता वृत्ती काय झालेली आहे, स्थिर असणारी, चंचल झालेली आहे. आणि मनुष्याची त्यांच्या दर्शनामुळे स्थिर असणारी वृत्ती त्यांच्या त्यागण्याकरता चंचल झाली आहे. आणि मग त्यांची प्राप्ती करताना याची त्यागण्याकरता, मग त्याची प्राप्ती होता क्षणी आणि जीवाचे त्याच्या त्यागता क्षणी ती मूळ वृत्ती काय होती, मूळच्या जागेवर येते. पण त्या जीवाने त्या सर्प आणि शिवाचा त्याग आणि सर्पिणी आणि शिविनी यांना त्यांचं दर्शन, या वेळेला काय झालं म्हणजे ते त्याग आणि इकडे दर्शन या दोन्ही गोष्टी काय झाल्या, त्या विषयाची त्यागाची वा प्राप्ती आणि तत्क्षणी चंचल वृत्तीची स्थिर अंतर्मुक्ता आणि आत्मानंदाचं भान, या तीन गोष्टी युगपत घडल्या. म्हणून आपल्याला जीवाला काय वाटलं, सर्प आणि शिवाचा त्याग केला म्हणून आनंद झाला. आणि ती सर्पिणी शिवणीला काय वाटलं, त्यांचा भोग केला म्हणून आनंद झाला. वस्तिपता त्यागात वा भोगात आनंद नाही. आनंदरूप कोण आहे, आत्मा आहे. ते आत्मानंदाच्या भानाकरता वृत्ती स्थिर लागते. ती दर्शनाकरता एखाद्याची चंचल होती, नाहीतर एखाद्याच्या दर्शनाने त्याच्या त्यागण्याकरता चंचल होते. अनुकूल असेल तर दर्शनाकरता चंचल होईल, प्रतिकूल भावना असेल तर त्यागण्याकरता चंचल होईल. आणि त्यामुळे त्या विषयापासून आनंद झाला असं वाटला तरी तो भ्रमाने आहे. आणि मग निर्दुष्ट उत्तर असं आहे की इच्छित वस्तूची प्राप्ती, वृत्तीची स्थिर इच्छित अनुकूल विषयाची प्राप्ती, वृत्तीची स्थिर अंतर्मुक्ता आणि आत्मानंदाचं भान, या तीन गोष्टी युगपत एकाच वेळेला घडतात. म्हणून भ्रमाने वाटतं का त्या विषयापासून आनंद झाला, पण तो विषयाचा नसून कोणाचा आहे, आत्मस्वरूपाचाच आहे. असं उत्तर काल आपण बघितलं. पण असं उत्तर बघितल्याच्या नंतर का मग त्यावर आता शिष्य शंका घेतो आणि गुरुदेव त्यावर उत्तर देतात. दोन शंका श्रीगुरूने घेतलेल्या आहेत आणि दोन शंकेचं उत्तर गुरुदेवाने दिलेलं आहे. आणि त्यामध्ये या 37 क्रमांकाच्या परिच्छेदाचा समारोप आहे. तर त्यातली पहिली शंका शिष्य काय घेतो, ते शंकाचा भाव पाहू, शंका वाचू, उत्तराचा भाव पाहून उत्तर आपण वाचू. तर शंका तो अशी घेतो का ठीक आहे, तुम्ही काय म्हणता, विषयात आनंद मुळीच नाही. मग आनंदरूप कोण आहे, आत्माचा आहे. विषयात आनंद वाटतो तो भ्रमाने. भ्रम का होतो, तीन गोष्टी युगपत घडतात. स्वयंबुद्धीच्या बाहेर निघाले त्याची शुद्धीची नाही, जाणवेचे डोई गर्वीचे गेले, स्वबुद्धीने विचार पृथक्करण त्याचं करता येत नाही. आणि मग करता येत नाही म्हणून तर अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम, आणि शास्त्र आपल्याला त्याचं ज्ञान करून देतं नेमकं घडतं काय. मग काय घडतं, या तीन गोष्टी घडतात, त्या युगपत घडतात. म्हणून भ्रमाने आपल्याला विषयापासून आनंद झाल्यासारखं वाटला तरी तो विषयाचा नसून आत्म्याचाच आहे, असं इथपर्यंत विषय झाला. पण इथपर्यंत विषय झाल्याच्या नंतर शिष्य म्हणू लागला की तरीही विषय आनंदरूप आहे असं मला वाटतं, तरीही विषय काय आहे, आनंदरूप आहे असं मला वाटतं. अशी शंका त्यांनी मागे 4थ्या तरंगात घेतली. अहो, प्रतिकूल जी पतिव्रता नाही, व्यभिचारिणी स्त्री आहे, तिचा विचार सोडून द्या. पण जी पतिव्रता माऊली आहे तिच्यापासून, आणि जो पित्याला औरंगजेबाच्या परंपरेतला आहे, पित्याला न मानणारा, पितृभक्त नाही, पित्याच्या कमऱ्यात लात घालणारा व्यसनी आहे, त्या पुत्राचा विचार सोडून द्या. पण जो आज्ञाधारक पुत्र आहे, पुन्हा नरकापासून पितराचा उद्धार करणारा असा पुत्र आहे. ज्या घरामध्ये घर नव्हे स्मशान जाणाते, एखादं घर नसून ते काय एक प्रकारचं स्मशानच आहे, अशा घराचा विचार सोडून द्या. पण त्या घरात गेल्या गेल्या एखाद्या आश्रमात आल्यासारखं वाटतं, ते अनुकूल असणारं घर असेल, अनुकूल असणारी स्त्री असेल, आज्ञाधारक पुत्र असेल, यांच्यापासून प्रत्यक्ष आनंद होतो, हा आमचा काय आहे, अनुभव आहे. आणि तरी त्यांच्यात आनंद फार नाही, कमी आहे असं तुम्ही म्हणा, बिलकुलच आनंद नाही असं कसं म्हणू शकता. अशी शंका 4थ्या तरंगात केली आणि त्याचं उत्तर दिलं का बरं ठीक आहे, श्रीधनपुत्र यांचं आनंद हे स्वरूप आहे, मानलं आपण, नाही तसं पण मानलं. तर मग ती स्त्री, तो पुत्र, ते घर, जोपर्यंत त्याच्याशी आपला संबंध आहे तोपर्यंत कायम तरी आनंद द्यावा. जसं साखर गोड असल्यामुळे जोपर्यंत जिभेवर ठेवली तोपर्यंत ती गोडीच लागते, तसं त्या विषयाचा आनंद स्वरूप असलं तर ते जोपर्यंत आहे तोपर्यंत काय राहावा, आनंदच राहावा. बरं नसेल वर दिसणू तर क्षेष्णू तरी नसावा, आहे त्या प्रमाणात तरी राहावं. पण असं होत नाही. कुठपर्यंत आपली वृत्ती स्थिर आहे, ते आपल्याला प्राप्त आहे, तोपर्यंत आनंद आहे. पण ते स्त्री धन पुत्र हे अनुकूल जवळ असताना अन्य विषयाची इच्छा झाली का तो आनंद राहत नाही, याचाच अर्थ आनंद आहे त्यांचं स्वरूप नाही, असा विषय शंका उत्तर 4थ्या तरंगात झालं. आता इथे शंका अशी त्याने घेतली का ठीक आहे, तरी मला तुम्ही म्हणता इच्छित वस्तूची प्राप्ती, वृत्तीची स्थिर अंतर्मुक्त, आत्मानंदाचं भान, या तीन गोष्टी उपपत घडतात. म्हणून भ्रमाने वाटतं विषयापासून आनंद झाला, पण तो विषयाचा नाही.
आत्म्याचाच आहे. पण मला अजूनही वाटतं तो आनंद कोणाचा आहे? विषयाचा आहे, आत्म्याचा नाही. म्हणले का वाटतं? काय काय कारण काय? तो म्हणतो असं आहे की इच्छित विषयाची प्राप्ती झाली आणि इच्छित विषयाची प्राप्ती झाल्याच्या नंतर वृत्तीचा काय झाला? अभाव झाला. दुसऱ्या विषयाच्या आकाराची वृत्ती झाली नाही. मग त्याला म्हणतात निर्वृत्तिक स्थिती. अगदी वेदांताच्या भाषेमध्ये वृत्ती संधिकाल म्हणा हवा झाला तर, म्हणजे एक विषय प्राप्त झाला, वृत्तीचा इच्छावृत्तीचा अभाव झाला आणि दुसऱ्या विषयाची वृत्ती झाली नाही. मग अशा मधल्या काळात होणारा आनंद तो विषयाचाच मानला पाहिजे, आत्म्याचा नाही. म्हणजे का? कारण वेदांत मताने आत्मानंदाचा अनुभव घेण्याकरता वृत्ती लागते, स्थिर वृत्ती लागते, आणि ती वृत्ती तर त्या ठिकाणी नाही. कारण पहिली वृत्ती आली, इच्छा प्राप्त झाला, अन्य विषयाची इच्छा झाली, म्हणजे निर्वृत्तिक स्थिती आहे ना. आणि आत्मानंदाचं भान होण्याकरता कोण पाहिजे? वृत्ती पाहिजे, आणि ती वृत्ती नाही, कारण पहिली वृत्ती मावळी आणि दुसरी वृत्ती अजून उदयाला आली नाही. मग असा जो मधला संधिकाल आहे त्याला वृत्ती संधिकाल म्हणतात किंवा निर्वृत्तिक स्थिती म्हणतात. त्या निर्वृत्तिक स्थितीमध्ये होणारा आनंद कोणाचा म्हटला पाहिजे? तो विषयाचाच म्हटला पाहिजे. आत्म्याचं का म्हणता येत नाही? कारण आत्मानंदच भान होण्याकरता कोण लागते? वृत्ती लागते, आणि तिथे काही नाही, त्या वेळात वृत्ती नाही, म्हणून होणारा आनंद कोणाचा आहे? तो विषयाचा आहे, कोणाचा नाही? आत्म्याचा नाही. म्हणजे विषय आनंदरूप आहे असं मानलं पाहिजे, असा शिष्य शंका करतो, शंका वाचतो. तरंग 6 आहे, परिच्छेद 37 क्रमांकाचा, आणि त्यामध्ये शिष्य पहिली शंका करतो. काय म्हणतो बघा. महाराज, आपण सांगितले ते मला समजले. काय समजले? 3 गोष्टी युगपत घडतात म्हणून भ्रमाने वाटतं विषयापासून आनंद झाला, पण तो विषयाचा नसून कोणाचा आहे? आत्मस्वरूपाचाच आहे, हे मला चांगले समजले. पण मला अजूनही असे वाटते की विषयामध्ये आनंद आहे. जरी तुम्ही एवढं पोटतिडकीने बोललात तरी मला जोपर्यंत ते भाववाक्यांप्रमाणे मानणारा मी नाही. मला बुद्धीला पटलं तर मी स्वीकारेल, पण अजूनही मला वाटतं का तो आनंद विषयाचा आहे, विषयाचा आनंद हे स्वरूप आहे का? तर मी तुम्हाला ते सिद्ध करून देऊ शकतो. कसं ते बघा. विषयामध्ये आनंद आहे कारण इच्छित विषयाची प्राप्ती झाली, म्हणजे इच्छारूप वृत्तीचा, म्हणजे त्या रजोगुण प्रधान असणाऱ्या इच्छारूप वृत्तीचा काय झाला? आता अभाव झाला. इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो, आणि दुसऱ्या वृत्तीचा अजून काय झालेला नाही? उदय झालेला नाही. ती दुसरी वृत्ती अजून उदयाला आली नाही, आणि म्हणून मग तो थोडक्यात तो काय? वृत्ती नाही, म्हणजे निर्वृत्तिक स्थिती आहे, वृत्ती संधिकाल आहे. असा निर्वृत्तिक स्थितीमधल्या काळामध्ये, अशा निर्वृत्तिक मध्यस्थितीमध्ये, म्हणजे वृत्ती अभाव असा जो मधला काळ आहे, मग तो जो आनंद आहे ना, तो आनंद विषयाचाच म्हटला पाहिजे. बरं, असं तरी मी काय म्हणतो, तो आनंद आत्म्याचा का म्हणता येत नाही, विषयाचाच का म्हटला पाहिजे? त्याचं कारण आहे. कारण सिद्धांत मतात, म्हणजेच वेदांत मतामध्ये, तुमचा आस्तिक दर्शनकाराच्या मतामध्ये तर वृत्ती वाचून स्वरूपानंदाचे काय होत नाही? भान होत नाही. आत्मा जर आनंद स्वरूप असला तरी त्या स्वरूपानंदाचं भान, ज्ञान, प्रतीती, अनुभूती येण्याकरता कोण लागते? वृत्ती लागते. मुख जरी मुखाच्या जागेवर असलं तरी ते आहे या रूपाने पाहण्याकरता कोण लागतो? आरसा लागतो, आरसा नाही ना. तसं त्या आत्मानंदाचं भान प्रतिबिंब रूपाने होण्याकरता वृत्ती लागते, वृत्तीरूपी दर्पण त्यामधल्या काळात नाही. म्हणून तो होणारा आनंद कोणाचा मानला पाहिजे? विषयाचाच म्हटला पाहिजे. म्हणून मध्यसंधीमध्ये वृत्ती तर नाही. मग अशा वेळी होणारा आनंद विषयाचाच म्हटल्याशिवाय गतीच नाही असे मला वाटते. आणि माझ्या समजुतीत काही चूक असेल तर ते कृपया आपण काय करा? दुरुस्त करा, असा तो बोलतो. मग असा तो बोलल्याच्या नंतर श्रीगुरू म्हणतात, हेही म्हणणं तुझं उचित नाही. त्याचा आशय आपण थोडक्यात बघू, पंक्ती आपण वाचूयानंतर. गुरुदेव म्हणतात, तुला काय वाटायला लागलं? तुझं बोलणं बरोबर आहे, आणि अशा शंकेशी किर ठावपरी न धरावी तुला. शंकाही बरोबर आहे. इच्छित विषय प्राप्त झाला, वृत्ती, त्या इच्छारूप वृत्तीचा अभाव झाला, दुसऱ्या विषयाची इच्छा नाही, म्हणजे दुसरी वृत्ती उदयाला आली नाही, असा मधला निर्वृत्तिक स्थिती आहे, वृत्ती संधिकाल आहे. आणि आत्मानंदच भान करून घेण्याकरता वृत्ती पाहिजे, आणि त्या वृत्तीचा काय अभाव? जसं आपण आताच म्हणलो, मुख पाहण्याकरता दर्पण पाहिजे, दर्पणच नाही. तसं इच्छारूप वृत्ती, आत्मारूप आनंदाचा भान घेण्याकरता स्थिर वृत्ती लागते, ती वृत्ती तर नाही. याचाच अर्थ आत्मानंदच भान घेण्याकरता वृत्ती पाहिजे, आणि वृत्ती तर त्या ठिकाणी नाही. याचा अर्थ आत्मा आनंद रूप असलं तरी त्याचं भान होण्याकरता वृत्ती नाही, आणि आनंद तर होतो. म्हणजे याचा अर्थ त्या निर्वृत्तिक स्थितीत होणारा आनंद कोणाचा आहे? तो विषयाचाच आहे, असं त्याला प्रांजळ मताने वाटतं. आणि त्यामुळे आनंद हे विषयाचं स्वरूप म्हटलं पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर गुरुदेव त्याचं उत्तर देतात, बाबा रे, तुझी शंका काय? म्हणजे तो आनंद विषयाचाच आहे असं म्हणण्याकरता त्यावेळेला काय नाही तुझं म्हणणं? वृत्ती नाही. त्यावेळेला काही नाही, वृत्ती नाही, म्हणूनच तो आनंद कोणाचा वाटतो तुला? विषयाचा वाटतो. आत्मा आनंदरूप नाही असं तुझं म्हणणं आहे. तो म्हटला हो, पण वृत्ती नाही असा काळच नाही. गुरुदेव त्याला पहिलं काय आता सिद्ध करतात? वृत्ती नाही असा काळ नाही. उलट वेदांताचे वार्तिककार म्हणजे सूत्रकार आहेत,
कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेव. भाष्यकार आहेत भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज. आणि वार्तिककार आहे एक काळाचे मंडन मिश्र, त्यांचं खंडन केलं म्हणून तेच आचार्याचे सत्शिष्य बनले ते भगवान सुरेश्वराचार्य हे वार्तिकार आहे. आणि वार्तिकांता ब्रह्मविद्या असं म्हटलेलं आहे. वार्तिकांत ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्येमध्ये आत्मचर्चेमध्ये अंतिम प्रमाण कोणाचं मानलं जातं? वार्तिकाराचं. जसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अंतिम प्रमाण आपण निळोबरायचं म्हणून स्वीकारतो, तसं वार्तिकांत ब्रह्मविद्या अंतिम प्रमाण कोणाचं मानलं जातं? भगवान सुरेश्वराचार्याचं, ते वार्तिकार आहे. आणि उत्तर मुनीनाम प्रामाण्यम, जसं पुढच्या आचार्याचं प्रमाण हे अधिक मानलं जातं, तसं वार्तिकार भगवान सुरेश्वराचार्यांनी समाधी अवस्थेमध्ये सुद्धा वृत्ती मानलेली आहे. समाधी अवस्थेमध्ये सुद्धा काय मानलेली आहे? सूक्ष्म वृत्ती मानलेली आहे. मग जी ते समाधी अवस्थेमध्ये जर वृत्ती मानत असेल तर कैमतिक न्यायाने सुषुप्ती जागृती स्वप्न या अवस्थेमध्ये वृत्ती नाही का? वृत्ती आहेच आहे. म्हणून त्यामधल्या काळात काय नाही असं नाही, वृत्ती नाही असं नाही, याचा अर्थ वृत्ती आहे. म्हणजे पण ते इच्छारूप वृत्तीचा अभाव झाला. हो ना, इच्छारूप वृत्तीचा अभाव झाला म्हणजे राजस वृत्तीचा, इच्छा म्हणजे रजोगुणाचा धर्म आहे, त्या राजस वृत्तीचा अभाव झाला. पण सात्विक वृत्ती तिथे आहे, तामसी वृत्ती नाही. इच्छारूप राजस वृत्तीचा अभाव झाला पण त्या ठिकाणी सात्विक वृत्ती आहे. म्हणजे सात्विक वृत्ती कशी आहे? कल्पना करा, एक घट आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, पाणी पिण्याकरता गार घट असावा, नैसर्गिक पाणी आपल्याला गार भेटावं अशी इच्छा झाली आणि त्या घटाच्या प्राप्तीकरता वृत्ती चंचल झाली. घटाची प्राप्तीकरता वृत्ती चंचल झाली, घट प्राप्त झाला, वृत्ती काय झाली? स्थिर झाली. आता स्थिर झाल्याच्या नंतर ते इच्छारूप राजसी वृत्तीचा काय झाला? अभाव झाला. पण त्यावेळेला कोणी विचारलं काय आणलं? अहो घट आणला. हा काय आहे? हा घट आहे. कोणाचा घट आहे? हा माझा घट आहे. हा घट मला प्राप्त झाला, मी 10 रुपये दिले, काय पैसे दिले, मी घट घेतला असं म्हणताना त्या घटाच्या ज्ञानाकार कोणती वृत्ती येते? ते सात्विक वृत्ती आहे. म्हणजे ज्याला पहिला जो अप्राप्त होता तो प्राप्त झाला, प्राप्त विषय घट, घटाच्या ज्ञानाच्या आकाराची कोणती वृत्ती आहे? ते सात्विक वृत्ती आहे ना. हा कोण आहे? घट आहे. हा कोणाचा घट आहे? माझा घट आहे. कोणी मिळवला? मी मिळवला. कोणाकडून भेटला? कुंभाराकडून भेटला. किती पैसे दिले? इतके पैसे दिले. म्हणजे त्या पदार्थाच्या ज्ञानाच्या आकाराची सात्विक वृत्ती आहे. इच्छारूप राजस वृत्तीचा झाला अभाव आणि झोपीत गेल्याने म्हणजे तामसी वृत्ती नाही. पण हा माझा घट आहे, हा घट मी घेतला, हा एवढ्या किमतीचा आहे, हा घट आहे असं म्हणताना त्या घटाचं ज्ञान आहे. आणि ज्ञान कोणत्या गुणात होतं? सत्वगुणात. आपल्याला 14व्या अध्यायामध्ये सांगितलं, तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग रजो रागात्मकं विद्धी तृष्णासंग समुद्भवम तन्ने बध्नाती कौंते कर्मसंगेन देहनम तमस्त्वम आज्ञानजं विद्धी मोहनम सर्वदेहिनां प्रमाद आलस्य निद्राभिस्तन्ने बध्नाती भारत. तर तत्र सत्वम निर्मलत्वात म्हणजे सत्वात संजयचे ज्ञानम रजसो लोभयोच प्रमाद भवतो तमसो भवतो अज्ञानमेवच. इथे सत्वगुणात ज्ञान आणि सुख होतं. म्हणजे ज्या अर्थी हा घट आहे असं काय होतं? ज्ञान होतं आणि सुखही होतं. आता या घटात मी पाणी ठेवेल, मला गार पाणी प्यायला भेटेल. मग सुख आणि ज्ञान हे कोणत्या गुणात होतं? सत्वगुणात होतं. आणि हा घट आहे असं काय झालं? ज्ञान झालं. मग मला घट अप्राप्त आहे त्याच्याकरता प्राप्तीकरता रजोगुण वृत्ती चंचल होती, त्या चंचल वृत्तीचा घटाच्या प्राप्तीने काय झाला? अभाव झाला. पण मग तिथे वृत्तीच नाही असं काळ आहे का? त्या घटाच्या ज्ञानाकार वृत्ती आहे. हा घट आहे असे घटाच्या ज्ञानाकार सात्विक वृत्ती तिथे आहे ना. आणि आत्मा काय? ज्ञानस्वरूप आहे, सुखस्वरूप आहे. मग आत्मा ज्ञानस्वरूप सुखस्वरूप आहे आणि त्या सात्विक वृत्तीमध्ये ज्ञानाची प्रतीती येते, आनंदाची प्रतीती येते. म्हणून त्या ठिकाणी वृत्तीचा अभाव आहे असं नाही. फक्त कोणत्या वृत्तीचा अभाव आहे? इच्छारूप राजसी वृत्तीचा अभाव आहे. अन्य विषयाची इच्छा झाली नाही. मग अशा वेळेला त्या पदार्थात ज्ञानाकार अप्राप्त जो पदार्थ प्राप्त झाला त्या पदार्थाच्या ज्ञानाकार सात्विक वृत्तीचा तिथे काय आहे? भाव आहे ना. मग त्या सात्विक वृत्तीचा भाव आहे, पण ते विषय आहे का? विषय उपयुक्त चैतन्य आहे. तिथे विषय उपयुक्त चैतन्य आहे आणि विषय उपयुक्त चैतन्यानंदाचं त्या सात्विक वृत्तीमध्ये काय होतं? भान होतं. फरक एवढा आहे. अंतकर वृत्तीउपी साक्षी चैतन्य जे अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे त्या अधिष्ठान साक्षी चैतन्याचं भान त्या वृत्तीत होत नाही, कारण वृत्तीत त्यावेळेला विषयाकार आहे, पदार्थ ज्ञानाकार आहे, ते अंतर्मुख नाही. आत्मा अंतकर वृत्तीउपी साक्षी चैतन्य अधिष्ठान साक्षी चैतन्याचं भान होण्याकरता वृत्ती कशी काय पाहिजे? अंतर्मुख पाहिजे. आणि ती कशी आहे? सध्याला बहिर्मुख आहे, त्या पदार्थ ज्ञानाकार आहे. म्हणून तिच्यामध्ये अंतकर वृत्तीउपी साक्षी चैतन्याचा जो अधिष्ठानभूत आनंद आहे त्याचं भान होत नाही. पण कोणत्या आनंदाचं भान होतं? विषयोपयुक्त चैतन्यानंदाचं भान होतं. आता अंतकर वृत्तीउपी साक्षी चैतन्य, विषयोपयुक्त चैतन्य, दोन चैतन्य का एक चैतन्य? चैतन्य एकच आहे. आता दोन नावं का दिले? उपाधी भेदाने. आणि आपल्या वेदांतातला कायम सिद्धांत आहे औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. मग त्यामुळे अधिष्ठान अंतकर वृत्तीउपी साक्षी चैतन्याचा आनंद त्या वृत्तीत होत नाही, पण विषय उपहित चैतन्य आनंदाचा आनंद त्या वृत्तीमध्ये त्यावेळेला होतो. मग तो कोणाचा आनंद? विषयाचा का विषय उपहित चैतन्याचा? विषय उपहित चैतन्याचा तो आनंद आहे.
आता त्याच्याकरता त्यांनी उदाहरण दिलं, मोटेचे बैल असतात. म्हणजे पूर्वी मोठ हाकल्या जायच्या, ते मोठ प्रत्यक्ष ते मोठ प्रत्यक्ष पण नाही, पण त्याचं सगळं चित्र आपल्याला ते पूर्वी दाखवलं जायचं. आता ते चित्रही फार लुप्त होत चालले. पण ते मोठेचं पाणी भरताना ते काय, विहिरीत पाणी आहे, त्याला खाली मोठ टाकलेली आहे, ती पालथी पडणार जाताना ते खाली भरून येणार आणि ते पाणी वर येऊन त्या विहिरीच्या काठावर एक थारोळा असतं, त्याच्यात ते पाणी पहिले सांडणार, तेथून त्या दांडाद्वारा असं ते पाटाद्वारा दांडाचं ते पिकाला पाणी जाणार. अशा पद्धतीत शेतीचा व्यवसाय केला जायचा. मग त्यामध्ये ते मोठाचे जे बैल आहेत ते त्यांनासुद्धा पाणी ते मोठ ओढू ताण लागते, पण त्यांना विहिरीतलं पाणी पिता येत नाही. समोरचं पाटातलं किंवा आपलं ते पाटही मागे विहीरही मागे, त्यांना ते समोरच्या पाटातलंच पाणी प्यावं लागतं, विहिरीतलं पाणी पिता येत नाही. का? त्यांचं तोंड विहिरीकडे नाही, समोर पाटाकडे आहे. आता हाही दृष्टांत पूर्ण अंगाने घ्यायचा नाही, कारण बैलाचं तोंड विहिरीकडे जरी असलं तरी त्यांना विहिरीतलं पाणी पिता येणार नाही, कारण विहिरीतलं पाणी खोल आहे आणि टिप्पणी त्याने दिलं, त्यामुळे ते पाणी पिता येणार नाही. पण मी एवढ्या पुरता मर्यादित घ्यायचा का त्यांची तोंड विहिरीकडे नाही, ती पाटाकडे असल्यामुळे त्यांना पाटातलंच पाणी पिता येतं, विहिरीतलं नाही. हा झाला दृष्टांत. तसं ही वृत्तीचं तोंड बहिर्मुख आहे, ती विषयाभिमुख आहे, विषयाच्या ज्ञानाकार ती आहे, घटात ज्ञानाकार ती वृत्ती आहे. त्यामुळे ती बहिर्मुख असल्यामुळे बाहेरच्या विषयोपयोगी चैतन्याचाच आनंद तिला भोगता येतो. कोणता भोगता येत नाही? अंतकरण वृत्तीउपयोगी साक्षी चैतन्याचा आनंद तिला भोगता येत नाही. पण तरी तो आनंद कोणाचा नाही? विषयाचा नाही. कोणाचा आहे? विषयोपयोगी चैतन्याचा आहे. आणि विषयोपयोगी चैतन्य आणि अंतकरण वृत्तीउपयोगी चैतन्य हे दोन नसून ते एकच आहे. कारण औपाधिक भेद वास्तव अभेदाची लावाने करत नाही. म्हणून होणारा मधल्या काळात सुद्धा आनंद तुला वाटलं का एक वृत्ती नाही आणि दुसरी वृत्ती उदयाला आली नाही, म्हणून मधल्या काळात वृत्तीच नाही, म्हणून तो कोणाचा आनंद आहे? विषयाचा आनंद आहे. तर का निर्वृत्ती काळच नाही? निर्वृत्ती काळच नाही, वृत्ती असतेच असते. समाधीत सुद्धा सूक्ष्म वृत्ती असते. त्याच्यामुळे फक्त त्या ठिकाणी कोणत्या वृत्तीचा अभाव झालेला आहे? इच्छारूप रजोगुण राजस वृत्तीचा अभाव झालेला आहे. आणि दुसरी राजस वृत्ती उदयाला आली नाही, पण तामस वृत्ती त्या ठिकाणी नाही. पण कोणती वृत्ती आहे? सात्विक पदार्थ ज्ञानाकार वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीमध्ये कोणता आनंद आहे? चैतन्याचाच आनंद आहे. म्हणून आनंदरूप कोण आहे? आत्माच आहे असं बोलतात. आणि मग तीच गोष्ट आता इथं गुरुदेव बोलतात. आपण पंक्ती पाहून हा विषय झालेला पाहू. बघा, श्री गुरु, इच्छारूप वृत्ती कशी आहे? राजस आहे. त्या वृत्तीत आनंद उत्पन्न होत नाही. त्या इच्छारूप वृत्तीमध्ये आनंद उत्पन्न होत नाही, हे खरं आहे. पण आनंदाचे भान कोणत्या वृत्तीत होते? सात्विक वृत्तीत होते. म्हणजे आनंद आणि सुख, भान म्हणजे ज्ञान, प्रतीती ही सात्विक वृत्तीतच येते. तामसी वृत्तीमध्ये विषयाची सुद्धा प्रतीती नाही. आणि राजसी वृत्तीमध्ये विषयानंदाची प्रतीती आहे. तोही आनंद आत्म्याचा असला तरी विषयाचा वाटतो. पण आनंदाचं भान, मग तो आनंद म्हणजे अगदी विषयाचा आनंदसुद्धा त्या सात्विक वृत्तीतच होतो. म्हणजे वृत्ती त्यावेळेला ती चंचलता त्यागते आणि एक क्षण स्थिर होते, त्याच वेळेला आनंदाचं भान होतं. म्हणजे आनंद आणि सुख, म्हणजे आनंद सुख एकच आलं. सुख म्हणा, आनंद म्हणा, व्यवहारात त्याला सुख म्हणतात, शास्त्रीय परिभाषेत त्याला आनंद म्हणतात. किंवा आत्ता काय म्हटलं आपण, ज्ञान हे सात्विक वृत्तीतच होतं, राजसी तामसी वृत्तीत होत नाही. आनंदाचे भान सात्विक वृत्तीत होते. इच्छित पदार्थ प्राप्त झाला असता इच्छारूप अंतकरणाची वृत्ती ही निवृत्त होते आणि दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न झाली नाही. अशा मध्यसंधी कालात पूर्वपक्षाचं म्हणणं काय होतं? तिथे काय नाही, वृत्तीच नाही, निर्वृत्तिक स्थिती आहे. पण त्या काळात वृत्ती आहे, फक्त कोणती नाही? राजसी वृत्ती नाही, कारण विषय प्राप्त झालेला आहे, तिचा अभाव झाला, चंचल वृत्तीचा, इच्छारूप वृत्तीचा. आणि तामसी वृत्ती उदयाला आली नाही, हा काय झोपेत गेलेला नाही. पण हा विषय माझा आहे किंवा हा मला प्राप्त झाला, याचा मालक धनी मी आहे असं म्हणतो. त्या अर्थी त्या पदार्थात ज्ञानाकार सात्विक वृत्ती त्यावेळेला आहे. अशा मध्यस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंतकरण वृत्तीचा अभाव आहे असं पूर्वपक्ष म्हणला होता. पण असे नाही असं सिद्धांती सांगतात. इच्छारूप वृत्तीचा अभाव आहे खरे आहे, परंतु प्राप्त जो विषय म्हणजे घट म्हटलो आपण, त्याच्या म्हणजे अप्राप्त होता पूर्वी, आता प्राप्त झाला. आणि त्या प्राप्त विषयाच्या ज्ञानाकार झालेली कोणती वृत्ती? सात्विक वृत्ती. त्या काळी म्हणजे पहिली इच्छारूप वृत्तीचा अभाव झाला आणि दुसरी इच्छारूप वृत्तीचा उदय झाला नाही. अशा मधल्या वृत्तीसंधी कालामध्ये त्या अप्राप्त होता पूर्वी, आता प्राप्त झाला, अशा प्राप्त विषयाच्या ज्ञानाकार सात्विक वृत्तीचा त्यावेळेला भाव आहे. वृत्तीचा अभाव नाही, वृत्तीचा अभाव आहे असं नाही, तर सात्विक वृत्तीचा भाव आहे. मग बघा, मग त्या ज्ञानाकार झालेली सात्विक वृत्ती त्यावेळेला आहे. आणि ज्ञानाकार वृत्ती, असं ज्ञानाकार सात्विक वृत्ती काय म्हटलं? कारण ज्ञानाकार वृत्ती हे सत्वगुणाचं कार्य आहे. कारण ज्ञान आणि सुख हे सत्वगुणात होतं, रजोगुणात होत नाही. असं कसं म्हणता? मग ते राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख 3 प्रकार पाडलेत ना? हो.
तर ते राजसुख म्हणजे विषयाच्या सुखाला राजसुख म्हणतात. येतदग्रे अमृतोपम परिणामे विषयमेव तत्सुखम राजसम स्मृतम. विषयेंद्रिय संयोगात येतदग्रे अमृतोपम परिणामे विषयमेव तत्सुखम राजसम स्मृतम असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये. किंवा तामसुख करता काय तत् तामसम उदाहृतम असं गुढ आहे बघा. नाही बरं बहुतांश येतदग्रे विषयमेव परिणामे अमृतोपमम तत् विषयेंद्रिय संयोगात येतदग्रे अमृतोपमम तत्सुखम विषयेंद्रिय संयोगात येतद अग्रे अमृतोपमम परिणामे विषयमेव तत्सुखम राजसम स्मृतम. आणि आत्मबुद्धी प्रसादात म्हणजे येतदग्रे विषयमेव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. हे सात्विक सुखाकरता. आणि निद्रालस्य प्रमादोत्तम तत्तामसम उदाहृतम. जे निद्रा आळस प्रमाद याच्याद्वारा प्राप्त होणारं ते तामस सुख आहे. मग इथे कसं तुम्ही म्हणता मग सात्विक वृत्तीतच भान होतं, पण इथे कंसात घ्यायचं आत्मानंदाचं भान किंवा आत्म्याचं ज्ञान हे कोणत्या वृत्तीत होतं? सात्विक वृत्तीतच होतं, राजस व तामस वृत्तीमध्ये होत नाही. ज्ञानाकार वृत्ती सत्वगुणाचे कार्य आहे आणि त्या सात्विक वृत्तीत आत्मानंदाचे भान होते, परंतु ती वृत्ती बाह्य विषयाकार असल्यामुळे ती वृत्ती कशी आहे? बाह्य विषयाकार आहे. मग ती वृत्ती बाह्य विषयाकार असल्यामुळे कशी आहे? बहिर्मुख आहे. कोणाप्रमाणे? त्या मोठ्याच्या बैलाप्रमाणे. मग त्या वृत्ती अधिष्ठान म्हणजे अंतकवृत्ती उपे साक्षी चैतन्य आहे ना, ते वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्याचा आनंद त्या बहिर्मुख वृत्तीकडनं भोगला जात नाही, कारण त्याकरता वृत्ती अंतर्मुख पाहिजे. ती विषयाकार असल्यामुळे त्यावेळेला बहिर्मुख आहे, म्हणून त्या बहिर्मुख वृत्तीकडून घेतला जात नाही, कारण तो आनंद वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आहे. साक्षी चैतन्य मागे आहे ना वृत्तीच्या, म्हणून तो पृष्ठभागाच्या म्हणजे मागच्या बाजूला आहे. उदाहरण द्या. जसे मोठेचे बैल मागे सरकून विहिरीजवळ येतात, त्यांच्या पृष्ठभागाकडे विहिरीत पाणी असते, परंतु त्यांची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळे त्यास पाटातील पाणीच पिण्यास मिळते. हा झाला दृष्टांत. तिथे बारीक गोड टिप्पणी दिली तिने. बैलाचे तोंड विहिरीकडे असते तरीही त्यांना विहिरीतील पाणी पिता आले नसते, हे खरे, पण तथापि वृत्तीच्या मुखत्वापुरताच हा दृष्टांत आहे. दृष्टांत काही पूर्णांगाने घ्यायचा नसतो. काय ते बैलाचे तोंड विहिरीकडे नसल्यामुळे त्यांना विहिरीतलं पाणी पिता येत नाही. आणि अगदी दृष्टांत मिळता जुळताच घ्यायचा असेल तर मागचं जे थारोळ्यातलं पाणी आहे ना बैलाच्या मागे, तर ते बैलाला पिता येत नाही, कारण बैलाचं तोंड तिकडे नाही, पुढं समोर पाटातला ते थारोळ्यातलंच पाणी इकडे पाटात आलं तेच पाणी त्यांना पिता येतं, कारण त्यांचं मुख तिकडे आहे आणि त्यांचंच मुख मागे फिरलं तर जरी विहिरीतलं नाही तरी त्यांना थारोळ्यातलं तर पाणी पिता येईल. तसं वृत्ती ही बहिर्मुख असल्यामुळे बाह्य विषय उपयोग चैतन्याचा आनंद तिला भोगता येतो, अंतकरण वृत्तीपैकी साक्षी चैतन्याचा आनंद भोगता येत नाही, कारण अंतकरण वृत्तीपैकी साक्षी चैतन्याचा आनंद भोगण्याकरता अंतकरण वृत्ती अंतर्मुख पाहिजे आणि ती त्यावेळेला अंतर्मुख नाही. पण असू दे, तिने बाहेरच्या विषयोपयोग चैतन्याचा आनंद भोगू दे, नंतर अंतर्मुख होऊन अंतकरण वृत्तीपैकी साक्षी चैतन्याचा आनंद भोगू दे, पण विषयोपयोग चैतन्य आणि अंतकरण वृत्तीपैकी साक्षी चैतन्य हे चैतन्य दोन नाहीचे. चैतन्य किती? एकमेवा द्वितीयम ब्रह्म. चैतन्य एकच आहे, पण दोन नावं उपाधी भेदामुळे दिले. आणि औपाधिक भेद घटाकाश मटाकाश हे दोन आकाश जरी दिसलेत, व्यवहारही दोन प्रकारचा घडला, तरी पोकळी अवकाश या रूपाने पाहिलं तर ते दोन्ही काय एकच आहे. तसं चैतन्य रूपाने पाहिलं आणि ते विषय आणि अंतकरण वृत्ती ह्या दोन उपाधी बाजूला सारल्या तर मूळचं चैतन्य काय एकच आहे. म्हणून ते चैतन्याचाच आनंद भोगते म्हटलं पाहिजे, विषयाचा आनंद भोगत नाही. म्हणजे विषयाचा आनंद स्वरूप नसून आनंद स्वरूप कोणच आहे? चैतन्याचंच आहे, आत्म्याचंच आहे. ते सांगताना म्हणतात बघा, हे जसे मोठेचे बैल मागे सरकून विहिरीजवळ येतात त्याप्रमाणे आपल्या त्यांच्या पृष्ठभागाकडे विहिरीत पाणी असते, परंतु त्यांची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळे त्यास पाटातील पाणी जसे पिण्यास मिळते, त्याप्रमाणे बाह्य विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषयाकार ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते. ते विषयाच्या म्हणजे प्राप्त असणाऱ्या विषयाच्या ज्ञानाकार सात्विक वृत्ती त्यावेळेला तिथे आहे. म्हणजे काही नाही, वृत्तीचा अभाव आहे असं नाही. आणि त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मा म्हणजे अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे ना, तो आत्मानंद आहे, परंतु त्या आत्मानंदाचे भान न होता का होत नाही? कारण त्याकरता वृत्ती अंतर्मुख पाहिजे, ती अंतर्मुख नाही, ती बहिर्मुख आहे. आणि ज्या बाह्य विषयाकार वृत्ती आहे त्या विषयोपैत चैतन्यानंदाचे भान त्या वृत्तीकडून होते. पण आता पुढं बघा, म्हणतात विषयोपैत चैतन्य आणि साक्षी चैतन्य यात भेद नाही आहे, तो औपाधिक आहे आणि औपाधिक भेद वास्तव अभेदात लाभाने करत नाही. म्हणून विषयोपैत चैतन्याचा आनंद तोच आत्मानंद आणि आत्मानंद तोच विषयोपैत चैतन्य आनंद. म्हणून आत्मानंदाचेच भान
त्या आत्मानंदाचेच भान होते त्या पदार्थ ज्ञानाकार सात्विक वृत्तीमध्ये, विषयात आनंद नाहीच. ही गोष्ट सिद्ध झाली. पण असं म्हटल्याच्या नंतर तो शिष्य हा विरोचन मतानुयायी आहे. जी विरोचन मताने केलेली एक प्रकारची शंका आहे. हा आसुरी वेदांत आहे. म्हणजे तो काय म्हणतो, शंका बघा, शंकेचा भाव. तो म्हणतो ठीक आहे, तो होणारा आनंद कोणाचा आहे? आत्म्याचाच आहे. आत्माचा आनंद रूपी, विषयात आनंद नाही, हे बरोबर आहे. पण तुमच्या या विधानावरती एखादा विषय लंपट नकशकांत विषयामध्ये बुडालेला त्या पुरुषाला तुम्ही विचारलं, का हो इतके कसे विषयाच्या आहारी गेला? तर तो म्हणेल तुम्ही मूर्ख आहात. आम्ही खरे आत्मानंदी आहोत. आम्ही विषय संपादन केले कशाकरता केले? तुम्हाला आमच्या अंतकरणाचा प्रपंच हेतू कळाला तुम्हाला? नाही. काय हेतू आहे? अहो आत्मानंदाचं भान म्हणजे आम्हाला विषय नाही पाहिजे, विषयोपित चैतन्यानंदाचं भान पाहिजे, विषयोपित चैतन्यानंदाचा भोग पाहिजे. आणि ते विषयोपित चैतन्यानंद कधी भोगता येतो? विषय प्राप्त केल्याच्या नंतर. म्हणून आम्ही जे विषय संपादन केले ते कशाकरता? विषय आनंदाकरता नाही, कारण विषयाचा आनंदी स्वरूप नाही, आनंदी स्वरूप आत्म्याचा आहे. पण तो विषयोपित चैतन्यानंद भोगण्याकरता आम्ही हे सगळे विषय संपादन करतो. म्हणजे एखादा विषयी कामी नकशकांत विषयामध्ये बुडालेला पुरुषसुद्धा म्हणेल आम्ही विषयाकरता विषय संपादन करत नसून आत्मानंद भोगण्याकरता आम्ही काय करतो? विषय संपादन करतो. अशी शंका चौथ्या तरंगातही केली होती. विषयाचा आनंदसुद्धा आत्मानंदच असेल, पण तो भोगण्याकरता वृत्ती त्या स्थिर व्हावी लागत असेल किंवा विषयाकार व्हावी लागत असेल, तर मग आम्ही पुष्कळ विषय संपादन करू. कशाकरता? आत्मानंदाकरता. तर त्यावेळेला तिथे उत्तर दिलं होतं की बाबा रे, ठीक आहे, आम्ही विषय संपादन केले कशाकरता? आत्मानंदाकरता, विषयाकरता नाही, असं एखादा म्हणेल. पण असा जो म्हणेल तो ठक आहे. बरं तू जाऊ दे, त्यालाच त्यावेळेला विचारावं, का रे बाबा तुला दुःख संबंध विवर्जित सुख पाहिजे का दुःख संबंधयुक्त सुख पाहिजे? तो उत्तर काय देणार? दुःख संबंध विवर्जित सुख पाहिजे. म्हणजे थोडंसं दुःख असलं तरी चालेल आणि भरपूर सुख असं पाहिजे का? दुःख नकोच आहे. माऊलीच्या भाषेत मज लागे दुःख व्हावे नाहीशे कोणी भावे ना जीवे. थोडंही दुःख नको, निर्भय निरस असं सुख पाहिजे. कोणाच्या अपेक्षा? प्रत्येकाच्या अंतकरणातला खरी ओढ ही आहे का दुःख संबंध विवर्जित सुख पाहिजे. आणि विषयात तसं आहे का? विषयात तसं नाही. मग लोक विषयाच्या पाठीमागे का धावतात? दगडापरीस वीट मऊ नसल्यापरीस आहे ना, त्याला म्हणतो आपण ते नाही पाषांतर वीट, तसा प्रकार. म्हणजे लोण्याची किंवा नवनीताची भूक ताकावर भागवणं किंवा दुधाची भूक ताकावरती भागवणं, तसा प्रकार आहे. कारण तो आत्मानंद भोगण्याकरता जेवढा त्याग लागतो, जेवढं ज्ञानाचा अंतकरणवृत्तीची स्थिती लागते ती नाही. आणि आनंदाशिवाय तर जगू शकत नाही. म्हणून नाविलाज असतो, विषयाच्या दारामध्ये तो भीक मागतो. पण वस्तुस्थितीने त्याला अंतकरणातून मागणी कशाची आहे? दुःख संबंधयुक्त सुखाची नाही, दुःख संबंध विवर्जित सुखाची आहे. आणि विषयाचा आनंद कसा आहे? दुःख पाहता सुख पाहता जवा पाडे दुःख परवाता एवढे. म्हणून पंचदशिकार विद्याराणी स्वामी म्हणतात, अर्थानाम अर्जन क्लेशा तथैव परिपालने नाशी दुःखम ये दुःखम धिगरतान क्लेशकारिणा. म्हणजे आर्तनाम विषय संपादन करताना किती कष्ट, सांभाळताना किती कष्ट, नष्ट होतात तेव्हा किती कष्ट, असं आहे ना. आणि दुःख संबंध विवर्जित सुख पाहिजे, मग ते विषयाच्या प्राप्तीने होणार नाही, असं उत्तर चौथ्या तरंगात दिलेलं आहे. आता त्यांनी शंका तशीच केली येते. तो म्हणू लागला, ठीक आहे, विषयोपैत चैतन्याचा आनंद तो भोगतो, पण एखाद्याने पुष्कळ विषय संपादन केले कशाकरता? विषयोपैत चैतन्याच्या आनंद करता, विषयाकरता नाही. मग असं जर एखादा म्हटला तर याचं उत्तर आपण काय देणार? अशी काय आहे शंका. शंका कशी घेतो बघा. शिष्य म्हणतो, महाराज विषयात आनंद नाही हे समजले, परंतु आत्मानंदाचा भोग घेण्यास विषय संपादन करणे आवश्यक आहे असे वर सांगितलेल्या समाधानावर सिद्ध होते. कारण आत्मानंदाचा भोग घ्यायचा ना, आत्मानंदामध्ये भोग नाही, भोग घेण्याकरता वृत्ती लागते. आणि वृत्ती ही आत्माकार कधी होईल? ज्ञानाकार कधी होईल? तर ते पदार्थ संपादन केले का त्या पदार्थाच्या ज्ञानाकार सात्विक वृत्ती होईल. आणि ज्ञानाकार सात्विक वृत्ती झाली का चैतन्य आनंदाचं भान होईल. भले आत्माचा आनंदरूप असला तरी ते आनंदरूप आत्म्याचं भान किंवा भोग कशा वाचून नाही? विषया वाचून नाही. म्हणून विषय आम्ही संपादन करतो कशाकरता? विषयानंद करता नाही, आत्मानंदाकरता आम्ही विषय संपादन करतो, असं एखादा म्हणेल. म्हणून आत्मानंदाचा भोग घेण्यास विषय संपादन करणे आवश्यक आहे असे वर सांगितलेल्या समाधानावरून काय होते? सिद्ध होते. म्हणून विषय उपभोगात आलं का बघा शब्द निमग्न, निशेषता मग्न निमग्न म्हणजे शिंडीसकट विषयानंदामध्ये बुडालेला. मग निमग्न असलेल्या पुरुषांनी ते म्हणून जातील आत्मानंद भोगण्याकरता आम्ही हे विषय संपादन करतो, असे त्यांनी म्हणायस का हरकत आहे किंवा असे म्हणतीलही.
मग याचे उत्तर काय? कारण विषयाकार झालेल्या ज्ञानरूप वृत्तीतच काय होते? आत्मानंदाचे भान होते. म्हणजे विषयाकार झालेल्या ज्ञानरूप सात्विक वृत्तीत आत्मानंदाचं भान होतं. आणि ते सात्विक वृत्ती जन्माला घालण्याकरता, प्रगट करण्याकरता विषय संपादन करावं लागतात. विषय संपादन केले इच्छारूप राजसी वृत्तीचा अभाव होतो. ते पदार्थ ज्ञानाकार सात्विक वृत्ती होते आणि त्याच्यामध्ये चैतन्यानंदाचं भान होतं. म्हणून एखादा विषयी पुरुष म्हणेल आम्ही विषयाकरता संपादन करत नसून आत्मानंदाचा भोग भोगण्याकरता आम्ही विषय संपादन करतो, अशी शंका तुमच्या या समाधानावरती येते. याचं उत्तर काय? तर गुरुदेव त्याचं उत्तर देताना म्हणतात, घेऊ का एवढं? गुरुदेव म्हणतात त्याचं जी 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 गुरुदेव म्हणतात त्याचं उत्तर देताना गुरुदेव त्याला सांगतात, बाबा रे, इथे आता हे दुसऱ्या शंकेचं गुरुदेव उत्तर देतात. त्या उत्तराचा आशय असा आहे का या शंकेवर समाधान गुरुदेवाने दिलं, पण ते समाधान ज्या समाधानाकरता दिलं होतं ते समाधान तर झालं नाही, पण त्याच्यात थोडा शंकेला काय भेटला? वाव भेटला. शेवटी हा कोण आहे? तर्कदृष्टी आहे. आणि तर्कदृष्टी असल्यामुळे याची छिद्रान्वेषणी वृत्ती आहे. म्हणजे समाधानाकडे याचं लक्ष नाही, थोडंसं आपल्याला याच्यातून वेगळं कसं चालता येईल याचंही लक्ष नाही. कारण याला मुळात काय होतं, जागृतीचा दृष्टांत करून स्वप्नाला सत्य ठरायचं होतं. त्याच्याकरता किमान नाही ते सत्य ठरलं तर यांचा एखादा सिद्धांत तरी मोडीत काढायचा होता, पण सिद्धांतही मोडीत काढता आलं नाही, स्वप्न सत्य ठरवता आलं नाही. उलट जागृती काय ठरवली गेली? स्वप्नवत ठरवली गेली. पण ते बोलता बोलता त्याने त्याच्यातही प्रयत्न केला, पण त्यातही काही त्याचा लाग लागला नाही. मग तरीसुद्धा आपली जी पूर्ण एक प्रकारची नामुष्की झाली ती कुठेतरी आपल्या व्यवहारात भाषेत आपलं इमेज राखण्याकरता तो शिष्य आता जे बोलताना तो काय म्हणू लागला, ठीक आहे विषयात सुख नाही आम्हाला मान्य आहे, पण विषय आनंदरूप कोण आहे? आत्माच आहे. पण आनंदरूप आत्मा मनुष्याला साखर होऊन राहावी का साखरेचा भोग घ्यावा? साधा व्यवहार म्हणतो साखरेचा भोग घ्यावा. तसं आत्मा आनंदरूप होऊन राहावं का आत्मानंदाचा भोग घ्यावा? तर आत्मानंदाचा भोग घ्यावा. आणि आत्मानंदाचा भोग कोणत्या वृत्तीत होतो? सात्विक पदार्थ ज्ञानाकार वृत्तीत होतो. आणि पदार्थ ज्ञानाकार सात्विक वृत्ती कधी होते? इच्छे मिळवले, इच्छे मिळवण्याकरता वृत्तीचा उदय होईल, इच्छे मिळाल्याच्या नंतर वृत्ती स्थिर होईल आणि स्थिर पदार्थ ज्ञानाकार वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होईल. म्हणजे आत्मानंदाचा भोग घेण्याकरता तरी विषय संपादन करणं काय ठरलं? गरजेचं ठरलं. नसेल विषयात आनंद, पण विषयाशिवाय आत्मानंद नाही. विषयात आनंद नाही, पण विषयानंदाशिवाय आत्मानंदाचा भोग नाही. तो आत्मानंदाचा भोग भोगण्याकरता आम्ही विषय संपादन करतो असं म्हटलं तर म्हणायला काय हरकत आहे? किंवा असं लोक म्हणू शकतील. याचं उत्तर आपण काय देणार? बरं याच्यात होईल काय? ठीक आहे म्हटले, पण याच्यात काही काही मुळात ते विषयासक्त असतील, कामासक्त असतील, भोगासक्त असतील. पण आपली भोगासक्तीची जी भ्रांती आहे ती लपवण्याकरता ही ढाल ते पुढे करतील ना. ते मी तिला काय तुम्ही बोलायला लागला, तुमच्यापेक्षा आम्ही खरे आत्मानंदाकरता, म्हणजे हे असं इतकं स्पष्ट बोलणं उचित ठरेल न ठरेल मला माहिती नाही, पण ती काही इस्लाम वर्ग म्हणतात तुम्ही काय मातृभूमी करता. अरे तुम्ही मेल्याच्या नंतर हवा होऊन जाता, डाग देतात. आम्हाला या मातृभूमीचं प्रेम आहे म्हणून आम्ही जिवंत असताना तर मातृभूमीवर प्रेम करतोच, पण मेल्याच्या नंतर ही जागा घेऊन मरतो, म्हणजे तिच्यात आम्ही एकरूप होऊन मरतो, म्हणजे दफनतात ना, असं ते बोलतात ती लोक. म्हणजे त्यांचं ते बोलणं काय झालं? आता ही वस्तुस्थिती आहे का? काही पळवाट आहे, ढाल केली आहे पुढे आहे ना. कसं तरी एक कुतर्क करून समोरच्याला काय केलं, मुस्कट दाबीचं उत्तर दिलं आहे. तसं एखादं म्हणू शकतो ना, जो भोगाकरता काय लोलूप आहे, भोगाकरता रत आहे, पण तो म्हणाला आम्ही भोगले ते विषयाकरता नाही, आत्मानंदाचा भोग भोगण्याकरता आम्ही विषय संपादन करतो, अशी काय घेतली त्यांनी शंका. मग गुरुदेव म्हणतात बरोबर आहे, आम्ही समाधान सांगितलं, पण त्या समाधानावर काय झाला? हा एक प्रकारचा आक्षेप आला. हे एक प्रकारचा काय आला? आक्षेप आला. मग त्याच्याकरता आम्ही काय करतो आता? म्हणजे विषयात आनंद नाही आहे ना, आणि आत्माचा आनंदरूप आहे. मग आत्माचा आनंदरूप आहे हे आमचं विधान तुला मान्य नाही, आणि विषयात आनंद नाही हे तुझं विधान आम्हाला मान्य नाही. आणि आता हे मध्ये समाधान केलं तर ते अंगलट आलं. एक तर आमचा आत्मा आनंदरूप आहे हे जरी सिद्ध झालं तरी विषय वाचून तो आत्मानंदाचा भोग नाही हे तूही सिद्ध केलं. पण असं सिद्ध करणं हे सिद्धांताची जरी हानी होत नसली तरी सिद्धांताचा उत्कर्ष त्यात राहिला नाही. कारण विषय लंपट पुरुषही म्हणू लागले आत्मानंदाचं भोग भोगण्याकरता आम्ही विषय संपादन करतो. मग अशा वेळेला काय करतो? आम्ही समाधानामध्येच थोडासा परिष्कार करतो. या समाधान आम्ही केलं, पण या समाधानावर काय झालं ते त्याला काय म्हणतो आपण? हे सदोष समाधान झालं. म्हणजे आत्मानंदाचं लक्षण हे सदोष झालं. काय झालं? म्हणजे लक्षवृत्तीत्व सती अलक्षवृत्तीत्व आत्व्याप्ती. लक्षाच ठिकाणी लक्षण जाऊन अलक्षाच ठिकाणी लक्षण जाणे याला काय म्हणतो आपण? आत्व्याप्ती. तसं हे आत्मानंद आत्मानंदरूप सिद्ध झाला,
पण तो कशा वाचून त्याचा आत्मानंदाचा भोग नाही? विषय वाचून भोग नाही. आणि विषय वाचून आत्मानंदाचा भोग नाही का? आहे. सुषुप्तीमध्ये विषय आहे का? नाही. आणि आत्मानंदाचा भोग नाही का? आहे. म्हणजे परंतु एखादा असा आक्षेप त्याच्यावर घेऊ शकतो, तर आक्षेपार्ह विधान झालं नाही पाहिजे. त्याच्यावर कुठला आक्षेप येता कामा नाही. मग गुरुदेव त्याचं उत्तर इतकं छान देतात. गुरुदेव म्हणतात आम्ही समाधानच थोडंसं आता बदलतो. मग काय समाधान बदलतो? हे बोलत असताना अगोदर तो हे कोणत्या समाधानाकरता उत्तर दिलं अगोदर? की ते निर्वृत्तिक स्थिती आहे असं तुझं म्हणणं होतं, म्हणून तो कोणाचा आनंद मानला पाहिजे? आत्म्याचा, आपला विषयाचा. पण निर्वृत्तिक नाही तर राजसी वृत्तीचा अभाव, पण विषय ज्ञानाकार वृत्ती त्या ठिकाणी आहे आणि तिच्यामध्ये विषय उपचैतन्याचा आनंद आहे असं आम्ही समाधान केलं. पण मग या समाधानावर काय आला? हा आक्षेप आला. म्हणजे थोडक्यात आम्ही वृत्ती बहिर्मुख असते त्यावेळेला तिला आत्मानंदाचा आनंद भोगता येत नाही असं आम्ही बोललो ना. पण आम्ही काय म्हणतो, या ज्या वेळेला आता तोच उदाहरण घ्या पुन्हा. घटाच्या प्राप्तीकरता वृत्ती चंचल झाली, बाजारात गेला, 4 पैसे कुंभाराला दिले, घट विकत घेतला, तर घटाची प्राप्ती झाली, इच्छावृत्तीचा काय झाला? अभाव झाला. पण त्यावेळेला आतापर्यंत काय बोलणं झालं? आपला पदार्थात ज्ञानाकार वृत्ती आहे, बरोबर. आणि होणारा आनंद कोणता आहे? विषय उपहित चैतन्य आनंद आहे. पण आता आम्ही त्याच्यातलं समाधान असं सांगतो का ज्या वेळेला इच्छावृत्तीचा त्या ठिकाणी अभाव झाला, तर त्यावेळेला वृत्ती बहिर्मुख नाही, अंतर्मुख वृत्ती आहे. आता असं सांगतात त्यावेळेला काय आहे? पदार्थ ज्ञानाकार वृत्ती नाही, ते अंतर्मुख वृत्ती आहे. आणि त्या अंतर्मुख वृत्तीमध्ये होणारं भान कोणाचं नाही? विषय उपहित चैतन्याचं नाही, अंतर्गत वृत्ती उपहित साक्षी चैतन्याचं आहे. असं का म्हणू शकता? आता असं एक साधं व्यवहार आहे. म्हणजे हे मग अगोदर असं का म्हटले? आता खरं तर आम्ही अगोदर शाखा चंद्रन्यायाने बोललो. पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावाव्या शाखा दावीजी तेवी औपाधिका बोली आहे, माऊली म्हणतात. ते पाडव्याची म्हणजे प्रतिपादायची चंद्राची एक कलेचा असणारा चंद्र तो बाळाला दिसत नाही, त्याची दृष्टी तेवढी सूक्ष्म नाही. मग त्या झाडाच्या बुडापासून शेंड्यापर्यंत ते झोपक्यातून पहा म्हटल्याच्या नंतर दिसला तो म्हणतो. पण तशा पद्धतीने आमचं हे पहिलं बोलणं झालं. पण त्या पहिल्या बोलण्यावर तू समाधान तर करून घेतलं नाही, त्याच्यावर तू शंका केली. मग आम्ही आता निर्दुष्ट समाधान सांगतो का त्या ठिकाणी इच्छावृत्तीचा अभाव झाला आणि पदार्थ ज्ञानाकार वृत्ती नाही, अंतर्मुख वृत्ती आहे. असं का मानलं पाहिजे? पदार्थ ज्ञानाकार वृत्ती जर मानली, पदार्थ प्राप्त झाल्याच्या नंतर पदार्थ ज्ञानाकार वृत्ती मारली, तो होणारा आनंद अंतर्गत वृत्ती उपहित साक्षी चैतन्याचा नसून कोणाचा आहे? विषय उपहित चैतन्याचा आनंद आहे असं म्हणता येत नाही. असं का म्हणता येत नाही? कारण असं जर मानलं, आता तुम्ही घरून पाठाला निघालात, मी घरून इथे निघालो, इथपर्यंत येताना आपण किती विषय पाहिलेत? कितीतरी विषय पाहिले. प्रत्येक पदार्थाच्या ज्ञानाकार वृत्ती झाली. मग विषय उपहित चैतन्य प्रत्येक ठिकाणी आहे. मग त्या प्रत्येक वेळेला वृत्तीला आनंद व्हायला पाहिजे. होतो का? नाही होत. विशिष्ट काळातच होतो. किंवा एखाद्या विषयावर आपलं खूप प्रेम आहे, एखाद्याचं समजा तो भर्तृहारी, त्याचं आपल्या पत्नीवर पिंगलीवर प्रेम होतं, ती पिंगला निघून गेली, तर त्यावेळेला तो स्मशानभूमीत 1 वर्ष हाय मेरी पिंगला, हाय मेरी पिंगला, हाय पिंगला, हाय पिंगला म्हणून तो रडत बसला. मग अशा वेळेला त्याला इतर अनेक कितीतरी अनुकूल विषय नाही का? इतर कितीतरी अनुकूल विषय, त्याचे मंत्रमंडळ असेल, त्याची राजगादी असेल, हे सगळ्या गोष्टी अनुकूल आहे. पण त्या सगळ्या अनुकूलतेने मग ते तो होणारा आनंद विषय उपहित चैतन्याचाच आनंद आहे असं तुझ्या मते जर असेल, तर त्याही वेळेला ते मंत्री त्याला समजूत घालण्याकरता येतात. समोर राजगादी दिसते किंवा प्रजा दिसते, हे सगळे त्याला अनुकूल नाही का? त्या पदार्थाच्या ज्ञानाकरत्याची वृत्ती होत नाही का? मग त्या वेळेला तो विषय उपहित चैतन्याचा आनंद झाला पाहिजे ना. त्याला झाला कुठे? कारण त्यावेळेला त्या पिंगलेच्या करिता किंवा पिंगलेच्या विरहामध्ये त्याची वृत्ती जी चंचल झालेली आहे, तर त्यावेळेला त्या विषयाकडे पाहून त्याला आनंद होतो कुठे? कारण वृत्ती आत्मानंदाचं भान होण्याकरता वृत्ती अंतर्मुख स्थिर लागते, ज्ञानाकार लागत नाही. आणि ते ज्ञानाकार होते त्यावेळेला त्याला आनंद होतो का? नाही. ती कधी आनंद होतो? जेव्हा किंवा अंतःकरण वृत्ती स्थिर अंतर्मुख होते, त्याच वेळेला त्याच्यामध्ये आत्मानंदाचं भान होतं. आणि असं जर नाही मानलं तर मग एखाद्याचा आवडीचा विषयाचा विरह झाला आणि त्याच्या वियोगामध्ये अनेक अनुकूल विषय आहेत, पण वृत्ती काही नाही, त्या पदार्थात ज्ञानाकार आहे, सात्विकही आहे, पण त्याच्यामध्ये आनंद झाला नाही. मग आनंद होतो कधी? त्या विरहाचं दुःख तो निघून जाईल. म्हणजे जेव्हा केव्हा मग त्या भरतूर आले, त्या गोरखनाथ आलेत, त्यांनी तो घडा फोडला आणि हाय मेळा घडा म्हणून तेही रडायला लागलेत. मग ते मला आल्या घड्याकरता काय रडतो? तुझे असे 1000 घडे मी आणून देईल. म्हणले ते पिंगल्याकरता काय रडतो? अशा 1000 पिंगला देईल. म्हणले दे पिंगला. दे पिंगला म्हणल्याच्या नंतर ते रिद्धिसिद्धी त्यांच्याकडे प्रसन्नच होती. त्यांनी चिमूट घेतली, वर फेकली, 1000 पिंगला त्यांनी त्या भस्माच्या चिमुटीत दाखवल्या. घे म्हणले कोणती आहे तुझी? पण मध्ये म्हणले मला माझ्या 1000 घड्या, आता याच्या बापाला करतायत का? तर ते मग ते मात्र स्थिर झाले. मग यांचे ते नाथ संप्रदायामध्ये आले. ते आधी शृंगार रसात काय ते वैराग्य शतक, नीतिशतक,
म्हणजे पहिले शृंगार शतक, नीती शतक आणि वैराग्य शतक आणि मग ते स्वरूपापर्यंत आलेत. पण हा प्रकार घडला तर मग तो खरं विषयाकार वृत्ती ते जर चैतन्याचा आनंद असेल तर झाला पाहिजे ना प्रत्येक वेळेला. झाला कुठे? ज्या वेळेला वृत्ती गुरुचरणापाशी बसून ते ज्ञान संपादन केलं, राजसी वृत्तीचा अभाव झाला आणि इच्छारूप वृत्तीचा अभाव होऊन सात्विक वृत्ती अंतर्मुख झाली, त्यावेळेला त्याच्यामध्ये काय झालं? आत्मानंदाचं भान झालं. याचाच अर्थ आनंदरूप कोण आहे? म्हणजे आनंदाचं भान कोणत्या वृत्तीत होतं? स्थिर अंतर्मुख वृत्तीत होतं, पदार्थ ज्ञानाकार वृत्तीमध्ये होत नाही. आणि मग त्याच्यात असं आहे का जी आपलं त्याला काय म्हणतात, त्याला काय शब्द आहे बघा, बाबांचं वाक्य सांगतो, इथे तो विषय पुढे येतोच. तर जितके अज्ञानाचे पडदे अधिक असेल तितका आनंद कमी असतो, आणि जितके अज्ञानाचे पडदे कमी असेल तितका आनंद अधिक असतो. प्रत्येकाच्या जीवनात अज्ञानाचा पडदा जितका जाड घट्ट भरड असेल ना, तितका आनंद त्याला कमी भेटतो, आणि अज्ञानाचा पडदा जितका विरळ होत जाईल, पातळ होत जाईल, तितका आनंद अधिक असतो. म्हणजे यालाच आणखी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर अध्यासाचे पडदे म्हणा किंवा आत्म्याच्या पदार्थ, आत्म्याच्या जितका अव्यवहित असतो तितका आनंदाला अधिक कारण होतो, आणि आत्म्याच्या जितका तो व्यवहित असतो तितका त्यापासून आपल्याला कमी आनंद होतो. अगदी ही गोष्ट व्यवहारातून पाहायची म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल. आता बघा, काही पदार्थ उपेक्षा असतात, काही प्रतिकूल असतात, काही अनुकूल असतात, काही प्रिय असतात आणि काही प्रियतम असतात, असे बाबाचे शब्द आहे. काही पदार्थ उपेक्षा असतात, एखादा उदासीन आहे किंवा आपण त्याच्याबद्दल उदासीन आहे, तर त्या पदार्थाबद्दल आपण काय करतो? त्याची उपेक्षा करतो. तो आपल्याला अनुकूल नाही आणि प्रतिकूल नाही. काही म्हणजे उदासीन म्हणजे ज्या पदार्थाबद्दल आपण उदासीन असतो त्याची आपण उपेक्षा करतो असं म्हणा. ज्या पदार्थाबद्दल आपण उदासीन आहे त्याची आपण उपेक्षा करतो. जो पदार्थ आपला शत्रू असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रतिकूल भावना होते, आहे ना. ज्याच्याबद्दल आपण उदास आहे त्याची आपण उपेक्षा करतो. आपला शत्रू असेल तो आपल्याला प्रतिकूल वाटतो, आपला मित्र असेल तो आपल्याला अनुकूल वाटतो, आणि पंचविषय असेल ते सुखाला कारण आहे, अशी सुखत्व बुद्धी असल्यामुळे ते आपल्याला प्रिय वाटतात. पण व्यवहारामध्ये आत्म भिन्न असणारे अनात्म ही सगळीच पदार्थ काही उपेक्षे वाटतील, काही प्रतिकूल वाटतील, काही अनुकूल वाटतील, काही प्रियही वाटतील, पण प्रियतम वाटत नाही. कारण का? प्रियतम फक्त एकच आहे, आत्मा आहे. परम प्रेमास्पद तो आहे, सातिशय नाही, तत्सम दुसरा कोणी नाही, त्यापेक्षा अधिक कोणी नाही, म्हणून तो प्रियतम आहे. मग आता त्या प्रियतम आत्म्याच्या जितकी वस्तू जवळची असेल तितकं त्याच्यावर अधिक प्रेम जडतं, आणि प्रियतम आत्म्यापेक्षा जी वस्तू अधिक दूरची असेल त्याच्याविषयी प्रेम आपलं कमी कमी होत जातं. कसं ते? त्याकरता उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी खंडापासून ते महाकारण देहापर्यंत बाबांनी उदाहरणे दिली होती. म्हणजे आपला आशिया खंडावर प्रेम आहे का? त्या आशिया खंडात आपला भारत देश आहे. बरं, भारत देशावर आपलं प्रेम आहे कारण आपण ते देशवासी आहोत. पण त्या भारत देशातल्या महाराष्ट्रावर अधिक प्रेम आहे कारण महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा पुणे जिल्ह्यात आपलं अधिक प्रेम आहे कारण महाराष्ट्र राज्यातला पुणे जिल्हा आपला आहे. पुणे जिल्ह्यापेक्षा खेड तालुक्यावर आपलं अधिक प्रेम आहे कारण पुणे जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यापैकी खेड तालुक्यात आपलं वास्तव्य आहे. खेड तालुक्यापेक्षा आळंदी गावात आपलं अधिक प्रेम आहे ना, कारण आळंदी गाव खेड तालुक्यातल्या अनेक गावातलं आळंदी हे आपलं निवासस्थान आहे, आणि त्या आळंदी गावातल्या अनेक गल्ल्यापेक्षा एका विशिष्ट गल्लीत आपलं प्रेम आहे, ज्या गल्लीत आपलं घर आहे. त्या गल्लीपेक्षाही एका घरावर आपलं अधिक प्रेम आहे, कारण त्या घरात आपलं वास्तव्य आहे. त्या घरापेक्षा नंतर त्या घरातल्या पुत्रावर अधिक प्रेम आहे कारण आत्मा वै पुत्र नामाशी आपलं ते एक प्रकारचं प्रतिबिंब आहे. त्या पुत्रापेक्षाही आपलं त्या घरातल्या धनारोग्यामध्ये घरातल्या धनावर अधिक प्रेम आहे. धनापेक्षा पुत्रावर अधिक प्रेम आहे कारण तो पुत्र आपल्या एक प्रकारचं प्रतिबिंब आहे. आत्मा वै पुत्र नामाशी म्हटलेलं आहे. त्या पुत्रापेक्षा आपलं पत्नीवर अधिक प्रेम आहे. पुत्रापेक्षा पत्नीवर अधिक प्रेम काय? कारण पुत्राला जन्माला घालणारी कोण आहे? पत्नी आहे, आणि पुत्रापेक्षा अधिक काळजी घेणारी पत्नी आहे. बरं, त्या पत्नीपेक्षाही अधिक प्रेम आपलं या स्थूल देहावर आहे कारण स्थूल देह हा एक प्रकारचं आत्म्याचं असणारं चिदाभासरूपी प्रतिबिंब आहे ना. त्याचं चिदाभासरूपी प्रतिबिंब याचं अभिव्यक्तीचं स्थान कोण? सूक्ष्म शरीर, आणि ते सूक्ष्म शरीर ठेवण्याचं स्थान कोण आहे? स्थूल शरीर. म्हणून त्याच्यावर आपलं प्रेम आहे. म्हणजे कोणापेक्षा अधिक आहे?
पत्नीपेक्षा अधिक प्रेम कोणावर आहे? या स्थूल देहावर आहे. जसं ते सिम कार्डमध्ये सगळे फंक्शन फाईली ओपन होतात, पण ते टाकण्याचं साधन कोण आहे? ते हँडसेट आहे, भ्रमणध्वनी आहे. मग तसं सिम कार्ड रूपी सूक्ष्मदेहामध्ये चिदाभासरूपी सगळे फंक्शन ओपन होतात आत्म्याच्या आनंदाचे वगैरे, पण ते ठेवण्याचं स्थान कोणतं आहे? स्थूल शरीर आहे. म्हणून त्याच्यावर आपलं अधिक प्रेम आहे. स्थूल शरीरापेक्षाही सूक्ष्म शरीरावर अधिक प्रेम आहे, कारण सूक्ष्म शरीरामध्ये साक्षात चिदाभास रूपाने आत्मानंद काय होतो? चिदाभास रूपाने आत्मा अभिव्यक्त होतो प्रतिबिंब रूपाने. म्हणून सूक्ष्मदेवावर अधिक प्रेम आहे. अगदी ते गाडीसुद्धा आता हेल्मेट आपण वापरतो, तर ते स्थूल देहापेक्षा सूक्ष्मदेहाचे हेड ऑफिस आहे ना एक प्रकारचे. सूक्ष्मदेह म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय वगैरे, तर त्याची काळजी आपण अधिक घेतो. मारताना लागला असं डोक्यात मारतो, पाठीवर 2 मार बाबा, पण डोक्यात नको. याचा अर्थ स्थूल देहापेक्षा सूक्ष्मदेहावर अधिक प्रेम आहे. शिर सर्वांगा प्रमाण म्हटलेलं आहे, म्हणजे सूक्ष्मदेहावर अधिक प्रेम आहे. त्या सूक्ष्मदेहापेक्षा कारण देहावर अधिक प्रेम आहे, कारण कारण देहामध्ये सूक्ष्मदेहामध्ये तरी सोपाधिक आनंद आहे. कारण देहामध्ये उपाधी नाही ना आनंद आहे, साचाची पूर्ती विरा, कारण त्या ठिकाणी विषय नाही ना आनंद आहे ना. म्हणजे त्या आनंदरूप आत्म्याची खरी स्थिती कुठे अनुभवते? ती सुषुप्तीमध्ये, म्हणजे कारण देहामध्ये. म्हणून कारण देहावर अधिक प्रेम आहे. पण कारण देहावर जरी प्रेम असलं तर तो अज्ञानाने आवृत्त आहे. त्यावेळेचा आनंदाचा उठल्याच्या नंतर म्हणतो सुखामाम स्वापसो नवैकिंचिता विदिशम, पण त्यावेळेला त्याची अनुभूती घेता येते का? नाही. पण महाकारण देहामध्ये ती अनुभूती घेता येते. आता ही चर्चा चालली म्हणजे एक प्रकारचा आत्मानंदच भोगतोय ना आपण. म्हणजे महाकारण देह म्हणजे अहम ब्रह्मास्मी इत्याकारक स्फुरण ज्या वृत्तीत होते त्याला एक प्रकारचा महाकारण देह म्हणतात. मग तो त्यापेक्षाही जवळचा आहे. पण ही सगळी जरी असली तरी आत्म्याच्या जवळची आहे एक आत्मा आहे, आत्म्याच्या जवळची आहे किंवा दूरची आहे असं न्यूनाधिक प्रमाणे सापेक्षत्वाने, पण ती साक्षात आत्मा नाही. म्हणजे शेष आहे आणि आत्मा शेषी आहे. म्हणजे यांच्यावर जे प्रेम आहे ते कोणा करताय? आत्म्या करताय. पण आत्म्यावरचं प्रेम यांच्या करताय का? नाही. आत्म्यावरचं प्रेम आत्म्या करताच आहे. मग आता उलट्या क्रमाने चाललं थोडंसं. मग महाकारण देहापेक्षा विरळ प्रेम कोणावर झालं? कारण देहावर. कारण देहापेक्षा कमी झालं सूक्ष्म देहावर. सूक्ष्म देहापेक्षा कमी स्थूल देहावर. स्थूल देहापेक्षा कमी पुत्रावर. आपलं पत्नीवर. पत्नीपेक्षा कमी पुत्रावर. पुत्रापेक्षाही कमी त्या धनावर. धनापेक्षा कमी घरावर. घरापेक्षा कमी गल्लीवर. गल्लीपेक्षा कमी गावावर. गावापेक्षा कमी तालुक्यावर. तालुक्यापेक्षा कमी जिल्ह्यावर. जिल्ह्यापेक्षा कमी राज्यावर. राज्यापेक्षा कमी देशावर, आहे ना. अशा पद्धतीने ती का? कारण अज्ञानाचे पडदे किंवा आत्म्यापेक्षा व्यवहितपणा जितका जितका अधिक होईल तितकं तितकं प्रेम विरळ होत जाईल. आणि आत्म्याची निगडीत अव्यवहितपणा जितका जितका अधिक येईल तितकं तितकं प्रेम अधिक होईल. पण म्हणून आत्मार्थम सर्वम सर्वार्थम आत्मा न. आत्म्याकरता सर्व आहे, सर्वाकरता आत्मा नाही. म्हणून ते गार्गी आणि मैत्री ज्या याज्ञवल्क्याच्या पत्नी आहे त्या गार्गीला त्या दोघीत विभागणी केली. एक मी संपत्ती वाटून देतो, मी आता संन्यास घेतो. तर त्यावेळेला त्या मैत्रिणी ते स्वीकारलं. पण गार्गी म्हणायला लागली तुम्ही संन्यास कशा करता घेता? म्हणले आत्मानंद करता. म्हणले वा, म्हणजे प्रपंचाचं दुःख आपण सोबत भोगायचं आणि आत्मानंद तुम्ही एकट्याने भोगायचा, हा कुठला न्याय? मलाही ते तो द्या ना. मग सांगितलं न पुत्र कामयम पुत्रप्रिय भवती आत्मनस्तु कामम पुत्रप्रिय भवती, न गृह कामयम गृहप्रिय भवती आत्मनस्तु कामयम गृहम प्रियम भवती. असं सांगितलं गार्गे न सर्व कामयम सर्वम प्रियम भवती आत्मनस्तु कामयम सर्वम प्रियम भवती. सर्वावरती जे प्रेम आहे ते सर्वाकरता नसून आत्म्याकरता आहे. पण आत्म्यावरती जे प्रेम आहे ते सर्वाकरता नसून आत्म्याकरताच आहे. कारण आत्माच आनंद स्वरूप आहे, परमप्रीतीचा विषय स्वरूप आहे. इतरावर प्रेम दिसत नाही का? प्रीती दिसत नाही का? पण ती का? ती आत्म्याच्या उपयोगाची आहे म्हणून. आता हे जे सगळं आपण पाहत आलो ना, या सर्वावर सुद्धा प्रेम कुठपर्यंत आहे? ते आत्म्याला अनुकूल आहे, आत्म्याच्या उपयोगाचे आहे म्हणून. ज्या दिवशी आत्म्याला ते अनुकूल नसेल, आत्म्याच्या उपयोगाचे राहणार नाही, त्यावेळेला त्यांच्यावर प्रेम राहत नाही. महाकारण देह जर आपल्या व्यापक आनंदामध्ये प्रतिबंध करत असेल त्याच्यावर प्रेम राहतं का? तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन भ्रम. ते अहम दिवसमी ही भ्रांतीच आपल्या खऱ्या व्यापक आनंदाला काय करते? एक प्रकारचा प्रतिबंध करते. मग म्हणूनच वासनाक्षयाद्वारा त्याला घालवण्याचा प्रयत्न गुरुचरणापाशी बसून साधक करतो. त्याबरोबर ते प्रेम राहिलं नाही. त्याचप्रमाणे कारण देहावर प्रेम, अरे माझा आनंदरूप ज्ञानस्वरूप मी आहे आणि अज्ञान मला काय करतं? प्रतिबंध करतं. त्याच्यावरचं प्रेम राहत नाही. स्थूल देहा त्या सूक्ष्म देहावर प्रेम, हा सूक्ष्म देह मला चिदाभास रूपाने जरी वेगळा दाखवत असला तरी ते दाखवण्याची गरज काय? तुका म्हणे मुक नाही दर्पण. आता संतोषाची माता दुसरी ती, दर्पणीची दुसरी भाषे, परी ती अशी एकची. मग हे कशाला मला वेगळं दाखवतो? त्याच्यावर प्रेम राहत नाही. स्थूल देहावर प्रेम राहत नाही. या स्थूल देहामुळे हात जर वर गेला ना, मग आपल्यालाच घराच्या बाहेर काढायला लागलं. तो म्हणतो हाताच कमरेतून काढा पण मला वाचवा.
त्याच्यावर प्रेम राहत नाही. तसंच आता पत्नी जर व्यभिचारी वागायला लागली की त्याच्यावर प्रेम राहील का? पुत्र कमरेत लात घालायला लागल्यावर त्याचे प्रेम राहील का? ते धन आपल्या प्राणाला कारण ठरत असेल, प्राणहानीला, तर त्याच्यावर प्रेम राहील का? घर जर ते आता घर आपल्याला हे कोसळणार आहे आणि तुम्ही जड काय त्याच्यात गाडून मरणार आहात असं कळल्याच्या नंतर त्या घरावर प्रेम राहील का? एखाद्या गल्लीत आपल्याला कायम अशांतता प्राप्त होत असेल तर म्हणतो हे घर हे इथे सोडून देऊन दुसरीकडे घेऊन बांधून नवीन तिथं नाही एका झोपडीत राहू, पण या बंगल्यात नको, असं म्हणतो ना. म्हणजे या सगळे आपल्याला अनुकूल आहे तोपर्यंत प्रेम आहे. ज्या दिवशी हे प्रतिकूल झालेत त्या दिवशी त्यावरचं प्रेम राहत नाही. याचा अर्थ आत्माच आनंद स्वरूप आहे, त्याच्यात आनंद बिलकुल नाही असं सांगून, आणि तो आनंद कोणत्या वृत्तीत भोगता येत नाही, पदार्थ ज्ञानाकार वृत्तीत भोगता येत नाही, स्थिर अंतर्मुख वृत्तीतच भोगता येतो, असं गुरुदेव याचं एकंदर समाधान सांगतात. पंक्ती थोड्याशा वेगात वाचून घेतो. काय म्हणतात बघा. श्री गुरु बोलायला लागलेत, बाबा रे ते इच्छेचा अभाव, इच्छेच्या अभावात आनंद आहे, आणि तू इच्छा अभाव, हे एक वाक्य बाबाचे गोड लिहिलेलं आहे मी. इच्छेच्या अभावात आनंद आहे, इच्छेच्या भावात आनंद नाही. पण इच्छेचा अभाव हा इच्छेचा अभाव विषयप्राप्तीने होत नाही, म्हणजे कायमचा. इच्छेचा अभाव विषयाच्या मिथ्यात्व दर्शनाने होतो. हे खूप गोड वाक्य आहे. इच्छेचा अभाव विषयाच्या प्राप्तीने होत नाही, कारण विषयाच्या प्राप्तीने तितक्यापुरता अभाव झाला, वाटलं तरी दुसऱ्याची इच्छा, विषयाची इच्छा होते, वृत्ती पुन्हा त्या पदार्थाकार होऊन जाते. हां, तर म्हणजे इच्छेच्या बाद निश्चयाने अर्थात मिथ्यात्व दर्शनाने इच्छेचा अभाव होतो. पदार्थाबद्दल सत्यत्व भ्रांतीने इच्छेचा अभाव होतच नाही. आणि अनित्य दर्शन, पारतंत्र दर्शन, दोष दर्शन याने इच्छेचा अभाव नैमित्तिक स्वरूपाचा होतो, तितक्यापुरतं होतो. रबर ताणलं का ते लांब दिसतं, सोडलं का पुन्हा जागेवर येतं, तशा प्रकार आहे. पण मिथ्यात्व दर्शनाने झालेला जो इच्छेचा अभाव आहे तो स्थिर स्थायी स्वरूपाचा असतो. आणि तो इच्छेचा अभाव मिथ्यात्व दर्शनाने होण्याकरता हे पदार्थ अनित्य कसे आहे आणि आत्माच नित्य कसा आहे, आणि अंतर्मुख वृत्तीमध्येच ते आत्मानंदाचं भान कसं, हे सांगताना गुरुदेव त्याला बोलतात, आणि त्याला बाबारे म्हणतात. म्हणजे बाबारे हे बोलणं, बाबाने एक वाक्य सांगितलं ते उपेक्षेने नाही, तर त्या शिष्याबद्दलच्या असणाऱ्या प्रेमाने किंवा त्याच्या उद्धाराची तळमळ अंतःकरणामध्ये असल्यामुळे बाबा रे असा शब्द त्याला बोलतात. जसं आई म्हणते खोड्या नको करू माझे बाबा, किंवा जवळीकता, त्याच्याबद्दल असणारी आत्मीयता. त्यामुळे गुरुदेव त्याला म्हणतात, हे बाबा रे, वरील आम्ही सांगितलेल्या समाधानावर हा दोष येतो, याकरिता आता उत्तम सिद्धांत सांगतो. तो असा की इच्छित विषय प्राप्त झाल्यावर दुसरी इच्छा उत्पन्न होईपर्यंत, म्हणजे इच्छित विषय प्राप्त झाला आणि दुसऱ्या विषयाची इच्छा अद्याप उत्पन्न झालेली नाही, अशा मधल्या वृत्ती संधी काळात अगोदरच्या समाधानात काय सांगितलं होतं, पदार्थ ज्ञानाकार वृत्ती राहते. आणि मग त्यांनी शंका काय घेतली, आत्मानंद भोगण्याकरता तरी विषय संपादन करावे लागेल. पण आता उत्तम समाधान सांगतात, पदार्थ ज्ञानाकार नाही, ती अंतर्मुख आत्माकार राहते, असं आता सांगताना बोलतात. तर याकरित बघा आता पूर्ण, बाबा रे, वरील आम्ही सांगितलेल्या समाधानावर हा दोष होतो. काय, आम्ही विषय संपादन विषयाकरता केले नाही, तर आत्मानंदाचं भोग भोगण्याकरता विषय संपादन केले, असे एक प्रकारचा आक्षेप येतो. मग याकरिता आता उत्तम सिद्धांत सांगतो. उत्तम म्हणजे ज्याच्यामध्ये श्रुतियुक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध तो राहील, असा कुठल्याही प्रकारचा दोष येणार नाही, अतिव्याप्ती वगैरे दोष येणार नाही. तो असा की इच्छित विषय प्राप्त झाल्यावर वृत्ती दुसरी इच्छा उत्पन्न होत नाही तोपर्यंत वृत्ती कशी असते, अंतर्मुखच असते, विषयाकार बहिर्मुख राहत नाही. अगोदर बोललो तो बहिर्मुख, पण ती अंतर्मुखच असते, विषयाकार बहिर्मुख राहत नाही. बरं का, साधा व्यवहाराने ती ज्या कामाकरता गेली ते काम झाल्याच्या नंतर ती पुन्हा अंतर्मुख येणार. मनुष्य घरातून ड्युटीला गेला आणि ड्युटी झाल्याच्या नंतर कुठे येतो, घरीच आपल्या घरातच येतो. तसं वृत्ती त्या पदार्थ ज्ञान जाणण्याकरता प्राप्तीकरता गेली, मग तिचं ज्ञान, बरं त्या ज्ञानमार्गात असं आहे ना, ध्यानमार्ग वेगळा, ज्ञानमार्ग वेगळा. ध्यानामध्ये पुन्हा ध्येयाकार वृत्ती करावी लागते. ज्ञान तसं नाही, एकदा झालं पुन्हा त्याचं हा गट आहे बरं का, पट नाही, असं पुन्हा करण्याची गरज नाही ना. मग त्या पदार्थाला जाणण्याकरता गेली होती, त्याची प्राप्ती झाली, तो पदार्थाचं ज्ञान झालं, मग ती पुन्हा काय येते, आपल्या जागेवर अंतर्मुख होते. मग त्या अंतर्मुख वृत्तीत होणारे भान हे आत्मानंदाचे भान होते. त्या अंतर्मुख वृत्तीच्या उत्पत्तीला कारण काय, तर इच्छेचा अभाव, म्हणजे रजोगुणी इच्छेचा अभाव त्या अंतर्मुख वृत्तीच्या उत्पत्तीला कारण आहे. उदाहरण देतात, जसा एकांत स्थानात बसलेला ते भृत्यूसारखा मागे उदासीन पुरुषास बहिर्मुख ज्ञानरूप वृत्ती काही नसते, आणि त्यावेळेला इच्छादी वृत्तीचा सुद्धा अभाव झालेला असतो. मग अशा वेळी त्या अंतर्मुख वृत्तीत होणारे भान कोणाचे आहेत, आत्मानंदच ते अंतर्मुख वृत्ती ग्रहण करते, वृत्ती नसते असा कोणताही काल नाही.
तसेच इच्छित विषयाच्या लाभाने इच्छादिकाचा काय झालेला आहे, अभाव झालेला आहे. मग इच्छादिकाचा अभाव होतो म्हणून पदार्थ ज्ञानानंतर वृत्ती कशी मानली पाहिजे, ती अंतर्मुखच मानली पाहिजे. पदार्थ ज्ञानाकार बहिर्मुख मानता कामा नये, त्या अंतर्मुखच मानली पाहिजे. आणि त्या अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचे ग्रहण आणि पण मग म्हणले का पण त्यावेळेला असं वाटत नाही अंतर्मुख वृत्ती आत्मानंदच ग्रहण करते असं वाटत नाही. कोणाचं ग्रहण करते, बाहेर विषयानंदाचं किंवा विषयाकार झालेल्या त्या विषयोपै चेतनानंदाचं ग्रहण करते असं आपल्याला वाटतं. याचं कारण काय तर म्हणले या दोन गोष्टी कशा करतात, युगपत. इच्छर वृत्तीचा अभाव आणि अंतर्मुख वृत्तीची स्थिती तिच्यामध्ये आत्मानंदाचं भान हे अत्यंत जलद गतीने खूप अत्यंत अंतरायरहित कालात ते घडतं. म्हणून वाटतं का तो आनंद कोणाचा असला पाहिजे, विषयाचा किंवा सूक्ष्म विचार केला तर विषयोपै चैतन्याचा. पण त्याहीपेक्षा सूक्ष्म विचार शास्त्रदृष्टीने केला तर तो विषयाचा नाही, विषयोपै चैतन्याचा नाही, अंतर्मुख वृत्तीमध्ये झालेलं ते आत्मानंदाचं भान आहे. मग त्या अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचे ग्रहण आणि विषयाचे ज्ञान अत्यंत अव्यवहित आहे. आणि म्हणून पुरुषांना अशी भ्रांती होते की काय, मी विषयाच्या ठिकाणी आनंद अनुभव केला. त्याला असं भ्रांती होती कारण ते युगपत गोष्टी घडतात म्हणून त्याला असं वाटतं. विषया ज्ञानाकार वृत्तीने विषयोपैत चैतन्यानंदाचे भान घडते. बरं असं म्हणताही होत नाही. विषयाकार ज्ञानाकार आपण म्हणलो ना, एखाद्याचा प्रिय पुत्र गेला आणि त्यावेळेला हजारो विषय अनुकूल असले तर त्याला त्यावेळेला आनंद होत नाही. मग विषयानंद म्हणल्याच्या नंतर विषयाकार वृत्ती होतच आहे, विषयाचं ज्ञान होतच आहे. मग त्यावेळेला विषयोपै चैतन्यानंदाचा आनंद भान झालं पाहिजे, पण त्यावेळेला त्याला आनंद होत नाही. उलट एखादा जास्तच काही करते म्हणतो का पाहू मी कुठल्या परिस्थितीत आहे, माझी मनस्थिती काय हे तुम्ही जाणा ना जरा, असं वैतागून तो दुःखी व्यक्ती म्हणतो. याचा अर्थ मग त्यावेळेला उलट जेवढे विषय सांत्वन देण्याकरता लोक येतील आणि तत्त विषयोपै चैतन्याचा आनंद त्याला झाला पाहिजे, होतो का, होत नाही. याचा अर्थ विषयोपै चैतन्या वेळेला म्हणजे वृत्ती बहिर्मुख असेल तर त्यावेळेला तिला आनंद होत नाही. वृत्ती अंतर्मुख स्थिर शांत असेल तरच तिला आत्मानंदाचं भान होतं असं सिद्धांत सांगताना म्हणतात. बघा, त्या अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचे ग्रहण आणि विषयाचे ज्ञान हे अत्यंत अव्यवहित आहे. म्हणून पुरुषांना अशी भ्रांती होते की मी विषयाच्या ठिकाणी आनंद अनुभव केला. विषय ज्ञानाकार वृत्तीने विषयोपैत चैतन्यानंदाचे भान घडते असे म्हणावे तर त्या विषयी अशी अडचण येते की काय अडचण येते की आत्ताच आपण बोललो की मार्गातील वृक्षाच्या ज्ञानाकार वृक्ष काय पदार्थ जे काय असेल आपण या स्थळाला येईपर्यंत अनेक पदार्थाच्या आकाराची वृत्ती होते. आणि मग त्या ज्ञानाकार जी ज्ञानरूप वृत्ती सात्विक आहे का नाही, सात्विक आहे. मग त्या वृत्तीनेही वृक्षोपैत किंवा तत्त विषयोपैत चैतन्यानंदाचे भान घडले पाहिजे. आणि रस्त्याने येताना मनुष्याने नाचत आलं पाहिजे, हा काय आनंद आहे, काय सांगू झाले काहीचे बाई. पण असं होत नाही. इतकेच नाही तर सर्व तृणपाषाणादी जे काही पदार्थ प्रतीतील येतील त्या तृणपाषाणादी पदार्थाच्या ज्ञानाने तत्त पदार्थोपैत चैतन्यानंदाचे भान रस्त्याने येताना झाले पाहिजे. पण तसा तर अनुभव कोणाचाच नाही. म्हणून आम्ही सांगतो की अनात्म पदार्थाच्या ज्ञानरूप बहिर्मुख वृत्तीने पदार्थोपैत चैतन्यानंदाचे ग्रहण होत नाही. कारण बहिर्मुख वृत्ती चैतन्यानंदाचं ग्रहण करण्याकरता बहिर्मुख वृत्ती लागत नाही, स्थिर अंतर्मुख वृत्ती लागते. तर इच्छित विषय प्राप्तीने अंतर्मुख झालेल्या वृत्तीच्या ठिकाणी आत्मानंदाचे भान होते. आणि मग एखाद्याच पुत्र मेल्याच्या नंतर काय होतं, पुत्र म्हणा पत्नी म्हणा जे काही त्याला अनुकूल असेल त्याचा वियोग झाल्याच्या नंतर त्यावेळेला त्याची वृत्ती काय होत नाही, अंतर्मुख स्थिर होतच नाही. म्हणून त्या काळात त्याला अनेक विषय अनुकूल इतर असताना आत्मानंदाचं भान होत नाही. कारण आत्मानंदाचं भान होण्याकरता केवळ विषयाची प्राप्ती पुरेशी नाही, तर ती वृत्तीची स्थिर अंतर्मुखता गरजेची आहे. आणि ती स्थिर अंतर्मुख वृत्ती त्या वियोगाच्या दुःखाने होत नाही, ती बहिर्मुखच असते. त्यामुळे त्यावेळेला त्याला आनंद भोगता येत नाही असंच मानलं पाहिजे. म्हणून बहिर्मुख वृत्तीत आनंद होत नाही, स्थिर अंतर्मुख वृत्तीतच आत्मानंदाचं भान होतं. याचाच अर्थ इच्छित विषय प्राप्तीने अंतर्मुख झालेल्या वृत्तीच्या ठिकाणी आत्मानंदाचे भान होते असेच म्हटले पाहिजे. जर आत्मा आनंदरूप नसेल तर विषय प्राप्तीने आत्मानंदाचे भान होणार नाही. बरं, आत्मा आनंदरूप नसेल तर विषय प्राप्तीने आत्मानंदाचं भान होणार नाही. आता तुम्ही पुन्हा म्हणाल नाही मग ते विषयाचा आनंद आहे, पण विषयाचा आनंद हे स्वरूपच नाही का. आताच बघितलं, गोडी साखरे स्वरूप असल्यामुळे सगळ्याला ती गोडच लागते. तसं विषयाचं आनंद हे स्वरूप असलं तर प्रत्येकाला त्या विषयाने आनंद दिला पाहिजे, पण असं होत नाही. याचा अर्थ आनंद हे विषयाचं स्वरूप नाही, आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. पण त्या आनंदरूप आत्म्याचं भान होण्याकरता विषयाची प्राप्ती झाली, स्थिर वृत्ती त्या चंचल वृत्तीचा अभाव होतो आणि त्या स्थिर अंतर्मुख वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं. पण ते गोष्टी कशा होतात, जलद युगपत आहे ना, अंतरायरहित घडतात. म्हणून भ्रमाने वाटून जातं का हा आनंद कोणाचा आहे, विषयाचा आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. जर आत्मा आनंदरूप नसेल तर विषय प्राप्तीने आनंदाचे भान होणारही नाही आणि होतही नाही. कधी अन्य वृत्ती बहिर्मुख असेल तर
आणि विषयातच आनंद शोधत असेल तर अशी कल्पना करा की तेच आपण आत्ता बोललेलो, कोणाचा प्रिय पुत्र किंवा एखादी अन्य काही प्रिय वस्तू ते मरण पावल्यामुळे अत्यंत त्याला दुःख होते, भयंकर दुःख होते. म्हणजे काही काही या दुःखाच्या गर्तेमध्ये स्वतःला सावरले नाही किंवा त्याला सावरणारं कोणी भेटलं नाही तर आत्महत्या करतात काही काही लोक, त्यातून काही केल्या सावरली जात नाही. आणि मग कल्पना करा की कोणाचा प्रिय पुत्र किंवा अन्य कोणी प्रिय मरण पावल्यामुळे अत्यंत दुःखी होतो आणि त्यावेळेला दुसरे पुष्कळ अनुकूल पदार्थ त्या ठिकाणी प्राप्त असतात, परंतु त्यापासून त्याला सुख होते काय? उतराय नाही का? कारण आत्मा आनंदरूप आहे आणि त्या सुखाची अभिव्यक्ती करण्याकरता अंतर्वृत्ती काय लागते? अंतर्मुख लागते. आणि ती नाही, कारण त्या जे कोणी त्याचं प्रिय व्यक्ती असेल त्याचा वियोग झाला ना, मग त्याच्या चिंतनात ती वृत्ती काय आहे? बहिर्मुख आहे आणि त्याच्यामुळे तिला अनेक अनुकूल विषय प्राप्त झाले तरी आनंद होत नाही. म्हणजे विषयोपी चैतन्याचा आनंद वृत्ती भोगत नाही, अंतर्मुख वृत्ती अंतर्वृत्तीपैकी साक्षी चैतन्याचा आनंद भोगते. यावरून आत्माच आनंदरूप आहे असे सिद्ध होते. आत्मसंबंधी ज्या वस्तू असतात म्हणजे जितके जवळ असेल तितक्या, व्यवहित अव्यवहित अशा पद्धतीने ते पडदे आपण खंडापासून ते महाकारण देहापर्यंत थोडासा विचार केला तो इथल्या आधाराने. आत्मसंबंध ज्या वस्तू असतात त्यांच्या ठिकाणी प्रेम होते, त्यातही अत्यंत सन्निहित म्हणजे अत्यंत अव्यवहित वस्तूच्या ठिकाणी अधिक प्रेम होते. या रीतीने आत्मसंबंधी दूरदूरच्या पदार्थापेक्षा जवळजवळच्या वस्तूच्या ठिकाणी अधिक प्रीती होते. असे पहा की पुत्राद्वारा पुत्रमित्राच्या ठिकाणी प्रीती, आपले मारुती बाबा विनोदाने म्हणत असतात पुत्राच्या ठिकाणी प्रेम असतं, म्हणून पुत्राच्या द्वारा पुत्राचा मित्र त्याच्याही ठिकाणी प्रेम असतं. योगायोगाने त्या मित्राचं त्याच्या कुत्र्यावर प्रेम असलं तर त्याच्यावर प्रेम जडतं का? आपला हा पुत्र, पुत्राचा हा मित्र, मित्राचं कुत्र म्हणून त्याच्यावर प्रेम जडतं. पण ते मित्राचं कुत्र याच्या पुत्राला चावलं का मग त्या मित्रावर प्रेम नाही, मित्राच्या कुत्र्यावरही राहत नाही, मग ते दोघालाही मारण्याकरताही मागे पाहत नाही, असं होतं. म्हणून म्हणतात पुत्राद्वारा पुत्रमित्राच्या ठिकाणी प्रीती असते. ती प्रीती पुत्रमित्रापेक्षा पुत्राच्या ठिकाणी अधिक आहे आणि त्याहीपेक्षा आपल्या स्थूल शरीराच्या ठिकाणी अधिक आहे. किती शास्त्रकार दयाळू आहे खरं तर. हे जसं घडतं तसं दाखवतात, उगाच काही आपल्या माती मारत नाही. बरं, दैनंदिन आपल्या जीवनातला अनुभव हा नाही का? किती मनुष्य नाही म्हणा, संतांचा विचार सोडून द्या. संत ते आत्मरूपच सर्व पाहत असल्यामुळे या उपाधिगाम माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारत, हे खरं आहे. पण सामान्य जीवाचं जर पाहिलं तर त्याला पुत्र आणि पुतण्या यांच्यासोबत तरी समान व्यवहार करता येतो का? बरं ठीक आहे, त्याचा विचाराचं भान आहे, अनुसंधान आहे, अरे आपण शिकतो काय, आपण सान्निध्यात कोणाच्या, म्हणून तो व्यवहार थोडासा सम करण्याचा प्रयत्न करतो, पण नकळत पूर्वीच्या वळणावरच जातो. अगदी ऊसाचे सुद्धा 2 ऊस करताना बुडाचा आणि वाड्याचा पाहिला तर तो अशाचा असा होऊनच जातो, स्वभाव आहे. आईसुद्धा ते आनंदाश्रम स्वामी महाराजांची गोष्ट बाबा सांगायचे. त्यांची आई कीर्तनकार होती, जाणती होती, हे सगळं कीर्तनात सांगायची, पण तरी ती तूप वाढताना अशी पंगत बसली, तिच्यात ते आनंदाश्रम स्वामी त्यांचे चिरंजीव बसले का ती 2 चमचे टाकायची आणि दुसरीकडे 1 चमचा टाकायचे. मग ते म्हणाले आई पंक्ती भेदकाचे मरतील पुरे आत्मव्य पुत्र नामास, हे सगळं सांगते ना, असं का करते? ते बोलले बाबा हे सगळं खरं आहे, पण ते ध्यान ठेवलं ना त्यावेळेस सगळीकडे 2-2 चमचे पडतात, पण ते विचाराचं तार सुटली का गप्पन तुझ्या ताटात 2 चमचेच पडतात. आता त्याच्यात तुम्हाला कुठं जायला लागलं तरी ते मला हरकत नाही, पण ते करणार काय? स्वभाव तसा. हे असं का घडलं याचं एकच कारण आहे, तो पुत्र आणि ते पुत्राचे मित्र हे ते पुत्र आत्म्याच्या जवळच आहे आणि ते मित्र थोडेसे दूरचे आहे. म्हणजे इतकं स्पष्ट आहे. मग शास्त्रकार्य लाभतात का वस्तुस्थिती घडतात? आणि खरंच जर कळालं मनुष्याला तर त्याच्याकडनं जरी भेदभाव घडला तरी हा भेदभाव कुठपर्यंत घडतो? कुठेतरी आपल्याला कोणीतरी जवळच वाटतं, कुठेतरी दूरचं वाटतं. म्हणजे कुठंतरी भेदभ्रांती आहे. ज्या दिवशी ती भेदभ्रांती अंतकरणातली निघून जाईल आणि आत्मा मी आहे, मी देह नाही, देहच मी नाही तर देहसंबंधी माझे कसे असतील? इथेच अहम नाही तर त्याचसंबंधी मम कसा असेल? आणि मग अहम ममच सुटला तर कोण जवळचं कोण दूरचं? नतद दूर आहे नतद अंतिके, कोणी दूर नाही कोणी जवळ नाही. आणि संतांची स्थिती ही झाल्यामुळे आत्मरूप ते सर्व पाहत असल्यामुळे सर्वावर त्यांचं प्रेम सारखं असतं. अगदी व्यवहार जरी दिसला तरी ते व्यवहारातला अंतिम परिणाम पाहिला तर तो समतेचाच आपल्याला पाहायला भेटतो. आणि जीवाकडे व्यवहारही भेदाचा आणि परिणाम तर भेदाचाच. याचं कारण त्याला अपपर भाव त्याचा आहे. ही अपपर भ्रांती आत्मनात्म विवेक झाला नाही तोपर्यंत जात नाही, आणि एकदा आत्मनात्म विवेक झाला का मग ही भ्रांती राहत नाही. नाही ते जगणं खूप कठीण आहे, पण किमान हे कळालं ना तर मनुष्य त्या वाटेवर तरी लागतो. किंवा किमान दुसऱ्याला जाऊ द्या, त्याची त्यालाच लाज वाटते, त्याचीच त्याच्या विचाराने त्याच्या कानफाटात एक लावली जाते. अरे तू विचार करतो कोणता आणि वागतो काय? पण ती विचाराची तार आहे तोपर्यंत राहते, आणि विचाराची तार सुटली का पुन्हा पहिले पाडे 25. पण याच्याकरता पर्याय काय? म्हणूनच म्हणतात तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम.
एतदेक परत्वमच्या ब्रह्माव्यासम विदुर्बुधा, हे सतत या चिंतनात राहिला तर ते आहे. तर ते सकाळी 1 तास गेला आणि 18 तास हा व्यवहार केला आणि मग ती वृत्ती ती प्राप्त झाली असं होत नाही. त्याला करता कारण अनात्म पदार्थाचे भेदाचे संस्कार इतके जन्माचे इतके घट्ट झालेले आहेत का ते एका पाठाने 1 तासाने ते जाईल असं नाही. बरं ते जाणारच नाही असं नाही, कोण जाणे कोणा घडे उपासना, पण ते होत नाही तोपर्यंत चिंतनाशिवाय पर्याय नाही. हे मात्र तेवढंच खरं आहे. म्हणून म्हणतात त्या स्थूल शरीरा म्हणजे हे अगदी घडतं कसं ते दाखवताना म्हणतात पुत्राद्वारा पुत्राच्या ठिकाणी आपलं पुत्रद्वारा पुत्राच्या मित्राच्या ठिकाणी प्रीती असते. ती प्रीती पुत्रापेक्षा आपला पुत्र मित्रापेक्षा पुत्राच्या ठिकाणी अधिक असते. कारण मित्र जरा काय पुत्र मित्र काय झाला जरा व्यवहित दूरचा झाला आणि पुत्र काय झाला जरा अव्यवहित झाला. त्याचपेक्षा आपल्या स्थूल शरीराच्या ठिकाणी म्हणजे ते आपण बारीक सूक्ष्म भाग पाहिले स्थूल दृष्टीने बोलतात, त्यापेक्षा स्थूल शरीराच्या ठिकाणी अधिक, स्थूल शरीरापेक्षा सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी अधिक प्रीती. आणि पुत्र मित्रादी दूरच्या पदार्थापेक्षा सूक्ष्म शरीर हे अत्यंत जरा आत्म्याच्या जवळ आहे. कारण आत्म्याचं चिदाभास रूपाने प्रतिबिंब त्याच्यामध्ये अभिव्यक्त होतं. कारण त्यात तेच देतात, त्यात आभासाचा आत्म्याचा आभास म्हणजे चिदाभास हा आहे, त्याची प्रतीती आहे. आणि अन्य ठिकाणी स्थूल किंवा पुत्र मित्राच्या ठिकाणी ती प्रतीती नाही आहे, अन्य ठिकाणी नाही. म्हणून आभासाद्वारा आत्म्याचा सूक्ष्म शरीराशी काय आहे अगदी साक्षात जवळचा संबंध आहे. आणि त्या सूक्ष्म शरीराशी स्थूल शरीराचा पुन्हा संबंध आहे. म्हणून सूक्ष्म शरीर ठेवण्याचं एक तावदान म्हणजे एखादा आरसा म्हणजे एखादं सोन्याची त्या चिंदीवर सुद्धा हिऱ्याच्या चिंदीवर प्रेम का करत हिरा झाकण्याची ती चिंदी आहे. तसं सूक्ष्मदेहाची त्या चिदाभासाची अभिव्यक्ती कोणत्या देहात? सूक्ष्मदेहात. आणि सूक्ष्मदेह ठेवण्याचं एक प्रकारचा कपाट तिजोरी म्हणजे कोण आहे? स्थूल देह. म्हणून त्याच्यावर पुन्हा प्रेम. आणि त्या स्थूल देहाला खाऊ पिऊ घालते म्हणून पत्नीवर प्रेम. अशा पद्धतीचं ते प्रेम दिसते आपल्याला. त्या सूक्ष्म शरीराशी स्थूल शरीराचा संबंध आहे, स्थूल शरीराद्वारा पुत्राशी संबंध आहे आणि पुत्राद्वारा पुत्र मित्राशी संबंध आहे. या रीतीने म्हणजे परंपरा संबंध, या रीतीने आत्मसंबंधी पदार्थाच्या ठिकाणी प्रेम असते. आणि त्यात जसं जसा आत्म्याशी जवळचा संबंध असेल तसे तसे त्या पदार्थावर अधिक प्रेम असते. यावरून ज्या आत्मसंबंधाने पदार्थाच्या ठिकाणी प्रीती होते त्या आत्म्याच्या ठिकाणीच मुख्य प्रीती आहे. म्हणजे मुख्य परमप्रीती विषयात्वात आत्मरूपा आनंदरूपा हा परमप्रीतीचा विषय आत्मा आहे. आणि ती प्रीती बरं ती प्रीती तरी कशा करता होते? कोणावरही प्रीती होते, हे गोड सिद्धांत सांगितलं. कोणावरही प्रीती जडते. ते प्रीती जडण्याची 2च कारणं असतात. एक दुःखाभाव आणि दुःसुख आविर्भाव. सुखाची अभिव्यक्ती होण्याकरता एक प्रीती होते आणि दुःख अभावाकरता प्रीती होते. बॉर्डरवर जे शिपाई आपले सैनिक आहेत त्यांच्यावर आपण प्रेम करतो का? दुःख अभावाकरता. आणि आपल्या आईवर प्रेम करतो सुख आविर्भावाकरता. का बरं? कारण त्यांनी जर सीमेचं रक्षण केलं नाही तर अतिरेकी येतील आणि ते आपल्याला गोळ्या घालून मारतील. म्हणजे दुःख अभाव म्हणून त्यांच्यावर प्रीती होते. आणि आई गरम करून खाऊ घालते, सुख आविर्भावाकरता प्रीती होती. म्हणजे दुःखाची निवृत्ती करता प्रेम होतं आणि सुखाच्या प्राप्तीकरता प्रेम होतं. मग कुठलाही स्थळ काळ पदार्थ वस्तू व्यक्ती जे काही असेल, जड असेल चेतन असेल स्थावर असेल जंगम असेल जवळचे असेल दूरचे असेल, जेही काही असेल या 2च हेतूमुळे प्रेम होतं. एक तर तो पदार्थ ती व्यक्ती ती वस्तू स्थळ काळ एक तर आपल्या दुःखाच्या निवृत्तीला तरी कारण असते किंवा सुखाच्या प्राप्तीला तरी हेतू असते. दुःखाच्या निवृत्तीला हेतू नाही, सुखाच्या प्राप्तीला हेतू नाही, प्रेम होईल चुकून नाही, स्वप्नात नाही, स्वप्नातही नाही. वस्तू आहे काही आहे एक तर त्यापासून ह्या 2पैकी एक तरी घडतं. ते परंपरेने आपल्याला सूक्ष्म विचारांती निर्णय होतो. काही आपल्या सुखाच्या प्राप्तीला तरी कारण आहे किंवा दुःखाच्या निवृत्तीला तरी कारण आहे आणि मग त्याच्यावर प्रीती जडते. पण ही सुद्धा आपली भ्रांतीच असते. एखाद्या वस्तूला आपण सुखाच्या प्राप्तीला कारण मानतो आणि एखाद्याला दुःखाच्या निवृत्तीला कारण मानतो, हा सुद्धा आपला एक भ्रम आहे. पण अंतिम ज्या वेळेला विचार करत सूक्ष्म विचार करत 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 मनुष्य एका ठिकाणी येतो त्यावेळेला त्याला हे कळून जातं का सुख प्राप्तिरूप सुद्धा आत्माच आहे आणि दुःख निवृत्ती स्वरूप सुद्धा आत्माच आहे. कारण दुःख निवृत्तीरूप आत्मा का? कारण आत्म्याच्या ठिकाणी दुःखाचा तर एकालिक अत्यंत हवा आहे. बरं दुःख हे आद्यस्त आहे आणि आद्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतो. म्हणजे आद्यस्त दुःख सुद्धा कुठे त्याचा अभाव होईल? आत्म्याच्याच ठिकाणी. आणि सुख प्राप्ती स्वरूप सुद्धा आत्मा आहे. कारण सुख हेच आत्म्याचंच सुख स्वरूप आहे. इतरत्र सुख कुठे नाहीच आहे. सुख नाही कोठे आले संसारा वाया हाऊ भरी होऊ नका. आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेवे जीवा सुख नाही यो वैभवा तत्सुखम नाल्पे सुखम असते. म्हणजे सुख प्रीती होण्याचे 2 कारणं. एक तर दुःखाचा अभाव, दुःख अभाव रूप कोण झाला? आत्मा. कारण दुःख आद्यस्त आहे, आद्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतो म्हणजे दुःख अभाव रूप कोण झाला? आत्मा.
आणि दुसरी प्रीती सुखाच्या प्राप्ती करतात. सुखस्वरूप कोण आहे? आत्मा आहे. आपण सगळं आपलंसं केलं ना आत्मा आपलासा नाही केला, सुख होईल का? म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा आणि ते नाही विन जीवा सुख नाही. भले लोक त्याला सुख म्हणत असेल, भक्तीत त्याला देव म्हणत असेल, वेदांतात त्याला ब्रह्म म्हणत असेल, शब्द तीन असेल पण अर्थ तरी एकच आहे ना. मग प्रीती होण्याची दोन कारण आहे, एक सुख आविर्भाव आणि दुःख अभाव. सुख आविर्भाव रूप कोण आहे? आत्माच आहे, सुखरूप आत्माच आहे. आणि दुःख निवृत्ती स्वरूप सुद्धा कोण आहे? आत्माच आहे. जसे की दृष्टांतात रज्जूवर आपल्याला सर्प प्रतीत येतो आहे ना, आणि रज्जू ज्ञान झाल्याच्या नंतर सर्प निवृत्त होतो. जे ज्याच्या आज्ञाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग तिथे सर्पाचे प्रतिरूप कोण आहे? रज्जूच आहे. आणि सर्पाचा अभावरूप सुद्धा कोण आहे? रज्जूच आहे. कारण सर्प आद्यस्त आहे ना, आद्यस्त पदार्थ अधिष्ठान रज्जूरूप होतो. म्हणजे सुखाचा अभाव जरी करायचा असेल, त्या सर्पाचा आपल्याला प्रतीतीचा अभाव करायचा असेल तरी कोण जवळ केली पाहिजे? रज्जूच जवळ केली पाहिजे. आणि त्या सर्पाची प्रतीती यावी प्रातिभाषिक सर्पाची तरी कोणाला जवळ केलं पाहिजे? रज्जूलाच जवळ केलं पाहिजे. कारण रज्जू वाचून सर्पाची प्रतीती नाही आणि रज्जू वाचून सर्पाचा अभाव नाही. तसं आत्म्या वाचून दुःखाची निवृत्ती नाही आणि आत्म्या वाचून सुखाची प्राप्ती नाही. सुख अभावरूप सुद्धा कोण आहे? आत्माच आहे. आणि दुःख दुःख अभावरूप सुद्धा आत्माच आहे. आणि सुख स्वरूप सुद्धा म्हणजे सुख भावरूप सुद्धा आत्माच आहे. जसं की सर्प भावरूप सुद्धा कोण आहे? रज्जूच आहे. आणि सर्प अभावरूप सुद्धा रज्जूच आहे. म्हणून असं जर असेल तर मग खरं प्रेम कोणावर करावं? मनुष्याने आत्म्यावरच करावं, जेणेकरून पश्चाताप पदरी पडणार नाही. इतरावर प्रेम करतो तर शेवटी एक दिवस रडावंच लागतं. म्हणून ते मागे आश्रम बापू तिथे ते वाक्य लिहिले, ईश्वर की शिवा और कहीं भी दिल लगाओगे तो अंत में रोनाही पडेगा. परमात्म्याच्या अतिरिक्त आत्म्याच्या अतिरिक्त कुठेही मन लावलं, कुठेही लावलं तर अंतिम रडावंच लागणार. हे त्रिकालबाधित सत्य आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. का बरे? कारण ते आत्म्याचं स्वरूप नाही ना. मग आत्म्याचं जे स्वरूप नाही ते काय नाही? सुख स्वरूप नाही. आणि आत्म्याचं जे स्वरूप नाही अनात्मा आहे ते दुःख अभावरूप नाही. भले काही काळात दुःख अभावरूप वाटला भ्रमाने तरी ते दुःख अभावरूप नाही. सुखरूप वाटले काही काळ तरी ते सुखरूप नाही. सुखरूप नसताना त्याला सुखरूप मानणं, दुःख अभावरूप नसताना त्यांना दुःख अभावाकरता जवळ करणं, मग ते त्याला काय म्हणतो आपण? सुवर्ण पात्रामध्ये झाकून ठेवलेली विष्ठा ही जशी पात्र गोड असल्यामुळे त्याच्याकडे जातो, पण मध्ये वाहिलं तर मग ते सगळं प्रकार असा. तसं जे सुख अभावरूप नाही, सुख भावरूप नाही आणि दुःख अभावरूप नाही, त्यांच्याकडे सुख प्राप्ती करता किंवा दुःख निवृत्ती करता जर प्रीती केली तर अंत काय होणार आहे? पश्चातापच पदरी पडणार आहे, रडावंच लागणार आहे. तो भाव ह्या 2-3 पंक्तीमध्ये शेवटी सांगताना खूप गोड बोलतायत. यावरून ज्या आत्मसंबंधाने पदार्थाच्या ठिकाणी प्रीती होते त्या आत्म्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती आहे. आणि ती प्रीती आनंदाविषयी आणि दुःख अभावाविषयी होते, अन्याविषयी होतच नाही. नाही म्हणले अहो आम्हाला राजपद पाहिजे, आम्हाला धन पाहिजे, मंत्रीपद पाहिजे, अमुक पाहिजे. ठीक आहे, काय पाहिजे ते पाहिजे. त्याला शेवटी विचारावं, हे कशा करता? नाही मला मंत्रीपद पाहिजे, ठीक कशा करता? नाही मला एखादा पुरस्कार पाहिजे, कशा करता? नाही मला हे पाहिजे, कशा करता? ते उडिया बाबाचं एक वाक्य का रामसुखदासजी, तर ते कोणी त्यांना काही गेला ना तर ते म्हणायचे ठीक आहे मला पुत्र नाही तू कोण विचार कर. मला घर पाहिजे, घर ज्याला पाहिजे तो कोण आहे विचार कर. म्हणजे कोणालाही उत्तर ते द्यायचे. तसं या ठिकाणी सगळं पाहिजे पण ते कशा करता? तर अंतिम उत्तर काय? दुःखाच्या निवृत्ती करता, सुखाच्या प्राप्ती करता. मग विचार कर, ज्याच्या हे सत्ता तू अपेक्षा केली, धन अपेक्षा केली, प्रतिष्ठा, स्त्री, घरदार, पुत्र, दारा, खायची अपेक्षा केली, यांची अपेक्षा तू अंतिम तुझ्या अंतकरणातली त्यालाही कळत नाही, कधी विचार करत नाही खरं यांची इच्छा मी कशा करतो. पण विचारांती त्याने अंतर्मुख होऊन गुरुचरणापाशी बसून विचार केला का या सगळ्याची इच्छा मला याच करता होते, दुःखाच्या निवृत्ती करता, आनंदाची प्राप्ती करता. मग त्याला विचार, हे दुःख निवृत्ती रूप आहे का आणि सुखप्राप्ती रूप आहे का? विचारांती नाही ठरवतं. मग कोण आहे? आत्माच आहे. मग अगोदर त्याचीच प्राप्ती करता इच्छा करणं म्हणजे जोडे खाऊन ते काय बटाटे खाऊन मिरच्या खाऊन 100 रुपये देणंच आहे. तर अगोदर दिलेले वाईट काय? मग शेवटी सगळा विचार करून इथेच येऊन म्हणजे जिरल्याच्या नंतर इथेच येणं आहे. तर अगोदरच इथे आल्याच्या नंतर पश्चाताप पदरी पडणार नाही. अशा पद्धतीचे विचार सांगताना म्हणतात यावरून काय की प्रीती आनंदाविषयी आणि दुःख अभावाविषयी होते, अन्याविषयी होत नाही. कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी प्रीती होते ती आनंद आणि दुःख अभाव याकरताच होते. आणि तो आनंद आणि दुःख अभाव आत्मस्वरूपाहून अन्य ठिकाणी नाहीच आहे. मग अशा रीतीने सर्वांच्या प्रीतीचा विषय कोण आहे? जो आत्माच आहे. भले त्याला वाटत नसेल पण आत्मा आनंदरूप आहे.
आणि आनंदरूप असल्यामुळे आनंद आत्म्याकडे गेला तर आनंदाची प्राप्तीकरता इच्छा असते, ती इच्छा पूर्ण होईल. आणि दुःख अभावाकरता तुझी इच्छा आहे, मग आत्म्याकडे गेला तर ते दुःखाचा काय आहे, अभाव आहे. म्हणजे प्रीती दोन कारणामुळे होते आणि दोन्ही हेतू तुझे कुठे पूर्ण होऊ शकतात, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. कारण सुखस्वरूप तोच आहे आणि दुःख अभावरूपही तोच आहे. म्हणून म्हणतात की सर्वांच्या प्रीतीचा विषय जो आत्मा तो आनंदरूप आहे आणि दुःख अभावरूपही तोच आहे. उदाहरण द्या, जसा कल्पित सर्पाचा अभाव हा रज्जूरूप असतो आहे ना, आणि तशी कल्पित दुःखाचा अभावसुद्धा कसा आहे, आत्मरूपच आहे. कल्पित पदार्थाचा अभाव हा अधिष्ठान रूप असतो ना, अधिष्ठान कोण आहे, आत्मा आहे. ही गोष्ट प्रथम तरंगाच्या शेवटी सांगितलीच आहे. तिथे पूर्वपक्षाने शंका केली होती. दुःख अत्यंत मोक्ष तुमचा भावाभाव झाला आणि भावाभावाचा विरोधी धर्म असतं. आशाचं असं होतं म्हणजे भावाभावाचं व्यवहारात जमत नाही, तिथे भावाभावाचं जमेल कसं. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणजे अभाव, परमानंदाची प्राप्ती म्हणजे भाव, मोक्ष झाला भावाभावरूप. आणि भाव अभाव म्हणजे रात्र आणि दिवस, शत्रू आणि मित्र, स्त्री आणि पुरुष असे विरोधी धर्म एका मोक्षरूपी अधिकरणात एका वेळेला राहतील कसे. तर त्याला सांगितलं होतं बाबा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणजे अभाव, पण कल्पित पदार्थाचा अभाव कुठे होतो, अधिष्ठान रूप होतो. जसं कल्पित सर्परज्जू रूप होतो तसं कल्पित दुःख कुठं होतं, ब्रह्मरूप होतं. ब्रह्म कसं आहे, भावरूप आहे. म्हणून आमचा मोक्ष भावाभावरूप नसून केवळ भावरूप आहे, असं पहिल्या तरंगाच्या शेवटी उत्तर दिलेलं आहे. म्हणून म्हणतात कल्पित पदार्थाचा अभाव अधिष्ठान रूप असतो. ही गोष्ट प्रथम तरंगाच्या शेवटी सांगितलेलीच आहे. या एकंदर विचारावरून आत्मा आनंद रूप आहे हे सिद्ध होते. पण मग ही शिष्याची छोटी शंका आहे. तो म्हणतो का हो, आता तुम्ही आत्म्याला सत्स्वरूप म्हटला, तसाच चित स्वरूप म्हटला, तसंच काय म्हटला, आनंद स्वरूप म्हटला. पण आत्ताच मागे चित म्हणताना आत्म्याचं ज्ञान हा काय मानला होता, गुण मानला होता. कोणी नाही आहे का नाही. तसा आनंद हा सुद्धा त्या आत्म्याचा गुण मानतात, स्वरूप मानत नाही. मग आत्म्या बरं हा अनुभव आहे, आनंद हा आत्म्याचा गुण आहे आणि तो कशापासून उत्पन्न होतो, जसं ज्ञानगुण कशापासून उत्पन्न होतो त्यांच्या मतात, आत्ममनाच्या संयोगाने, अदृष्टसहित आत्ममनाच्या संयोगाने ज्ञानगुण उत्पन्न होतो. किंवा नवे एकाचं पाहिलं तर तो इंद्रियाशी मनाचा संयोग झाल्याच्या नंतर ज्ञानगुण उत्पन्न होतो. तसं विषयाचा, अनुकूल विषयाचा आणि इंद्रियाचा संयोग झाला की आनंदगुण काय होतो, उत्पन्न होतो. आणि मग आत्मा स्वरूपाने निरानंद रूप आहे म्हणजे आनंदरहित आहे. आणि अनुकूल विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून आत्म्याच्या ठिकाणी काय होतो, आनंद हा गुण उत्पन्न होतो. असं बरं आपला अनुभव नाही का तसा. सुषुप्तीमध्ये काय आहे, आपलं स्वप्नामध्ये काय आहे, विषय आहे. जागृतीमध्ये काय विषय आहे. आणि विषय आणि इंद्रिय कल्पित काय ना, स्वप्नामध्ये विषय इंद्रिय आहे, जागृतीमध्ये ती व्यावहारिक सत्यातली वास्तव आहे. आणि त्या इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग झाला की आनंद उत्पन्न होतो. म्हणून आनंद हा काय मानला पाहिजे, गुण मानला पाहिजे. कोणाचा, आत्म्याचा. आणि हा आपला अनुभवसुद्धा आहे. अनुभवाचा आपला निश्चित करता येत नाही. तर गुरुदेव त्याला म्हणतात ठीक आहे, असं म्हणणं कधी संयुक्त ठरलं असतं. विषय आहे, इंद्रिय आहे, अनुकूल विषय आहे, त्यांचा संयोग आहे, आनंद आहे ना. आणि अनुकूल विषयी इंद्रियाचा संयोग नाही, आनंद नाही, असं असतं तर इंद्रियान अनुकूल विषय इंद्रियाचा संयोग झाल्याच्या नंतर आनंद गुण उत्पन्न होतो असं म्हणता आलं असतं. तो म्हटलं असंच आहे ना. म्हटले असं नाही, विषय इंद्रियाचा संयोग आहे, आनंद आहे, तोही भ्रमाने. पण विषय इंद्रिय नाही आणि त्यांचा संयोगही नाही तरी आनंद आहे. हा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे, हा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि अनुभवाचा आपला निषेध करता येत नाही. कुठे, सुषुप्तीत. सुषुप्तीमध्ये विषय आहे का, नाही. इंद्रिय आहे का, नाही. अंतकरण, ती सगळी कारणात लीन झाले आहेत. आणि विषय इंद्रियाचा, अंतकरणाचा, अनुकूल विषयाचा आणि अंतकरण इंद्रियाचा संयोगसुद्धा नाही तरीसुद्धा आनंद आहे. कारण सुखम अहम स्वापसम नवे किंचिता विदिशम. मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. मग ही काय झाली, स्मृती झाली. या स्मृतीचा असा अनुभव पूर्वी का. मग तिथे काही नाही, अंतकरण नाही, अनुकूल विषय नाही, इंद्रिय नाही, त्यांचा संयोगही नाही, तरी काय आहे, आनंद आहे. याचा अर्थ आनंद गुण नसून आनंद आत्म्याचं स्वरूप आहे असं या 2-3 पंक्तीमध्ये शेवटी सांगतात. न्यायमतात आनंद आत्म्याचा अनित्य असा एक गुण मानतात. आणि आत्म्याच्या ठिकाणी आनंद नित्य नाही, कारण अनुकूल विषय म्हणजे पंचविषय आणि त्यांची साधने पंचज्ञानेंद्रिय किंवा 10 इंद्रिय म्हणा. कारण कर्मेंद्रिय तिथपर्यंत जातात, ज्ञानेंद्रिय त्याचं ज्ञान करून देतात. मग यांच्यापासून म्हणजे जे अनुकूल विषय आणि ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांच्या संयोगापासून आनंद उत्पन्न होतो. हे काय प्रत्यक्ष आहे म्हणजे आपला अनुभव आहे. आणि म्हणून आनंद आत्म्याचा अनित्य गुण आहे. परंतु असं मानायला काय हरकत आहे, असं त्याला काय म्हणतो, अभिप्रेत्यपरिहाराने शंका घेऊन त्याचं उत्तर देतात. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. कारण विषय इंद्रिय संबंध वाचूनही काय आहे, सुषुप्तीत आनंदाचे भान आहे आणि हा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. यावरून विषय इंद्रिय संबंधापासूनच
आनंद गुण उत्पन्न होतो हे म्हणणे बरोबर नाही. कारण म्हणून आनंदरूप कोण आहे? आत्माच आहे. हे काय झाले? सिद्ध झाले. एकंदर विचारावरून जसा आत्मा सद्रूप आहे, जसा छिद्रूप आहे, तसाच तो आनंद स्वरूप आहे. म्हणजेच त्रिकालबाधित आहे म्हणून सत्स्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे म्हणून चित स्वरूप आहे, परमप्रीतीचे विषय आहे म्हणून आनंद स्वरूप आहे. असा सच्चिद आनंद स्वरूप कोण आहे? आत्मा आहे. असं म्हटल्याच्या नंतर सच्चित आनंद हे 3 शब्द झाले. म्हणजे एक आत्मा आणि सच्चिद आनंद 3. जसा एक पुरुष आणि हातपाय कान नाक डोळे त्याचे अवयव, तसं सच्चिद आनंद झाले आत्म्याचे अवयव. आणि झाला आत्मा झाला अवयवी. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी स्वगतभेद, स्वगतभेद आला का सजतीय, सजती आला का विजतीय. अशा पद्धतीची शंका घेऊन तो शंका घेणार गुरुदेव त्याचं उत्तर देणार. तो विषय आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. बर्तरी